काल आपण पादसेवन भक्तीला सुरुवात केली. नामस्मरण भक्ती थोडी पुढं उरकली असं म्हणणं योग्य नाही. नामस्मरण भक्ती संपणारी नाहीच आहेत, पण समासाचा शेवट आला आणि मग आपण पादसेवन भक्तीमध्ये प्रवेश केला. आता मुख्य सांगायची गोष्ट अशी आहे, ही प्रवचन माळा आहे किंवा माला आहे. त्यामुळं काय म्हणायचं त्याला, पुढचं पाठ मागचं सपाट असं निरूपणाला येऊन चालायचं नाही. म्हणजे आत्तापर्यंत काय सांगितलेलं आहे हे नीट लक्षात घेऊन पुढचं निरूपण श्रवण केलं तर पुढं समर्थ काय सांगतायत हे अधिकाधिक आपल्याला कळेल. पादसेवन भक्तीमध्ये आपण प्रामुख्यानं हे पाहिलं की शिष्याची सद्गुरूंप्रती अनन्यता पाहिजे. त्याच्यावरती समर्थांनी भर दिलेलाच आहे. अनन्यपण हे त्यांनी 2-3 ओव्यांमधून स्पष्टपणे सांगितले की हे सद्गुरूंचं स्थान आहे, या व्यतिरिक्त आणखी कुठेही माझं स्थान नाही. लक्षात येते ना, अशी अनन्यता पाहिजे. आपल्याला हे भावलं म्हणून हे केलं, नंतर ते भावलं म्हणून ते केलं, तिकडं गेलो मग इकडं गेलो, असं भरकटणारे पुष्कळ आहेत सात्विक लोक. सात्विक लोकच आहेत, पण तशी सात्विकता परमार्थात चालत नाही. जोपर्यंत जसं एक वयोमर्यादा येत नाही तोपर्यंत ते लेकरू आईच्याच दुधावरती वाढतं. बरोबर आहे ना. एक वयोमर्यादा आल्यानंतर त्याला बाहेरचं दूध चालतं. प्रपंचामधली ही वयोमर्यादा पटकन येते, बाहेरचं दूध पटकन द्यायला लागतो आपण, पण परमार्थात पुष्कळ वर्ष लागतात. तोपर्यंत बाहेरचं दूध चालतच नाही. आपल्या सद्गुरूंपाशीच जायचं, आपल्या सद्गुरूंशी अनन्य राहायचं आणि मग तिथं पादसेवन भक्तीला सुरुवात आहे. म्हणजे पादसेवन भक्तीचा मूळ गाभा जर काही असेल तर आपले सद्गुरू आहेत. हाच मूळ गाभा सर्व भक्तींचा आहे. हे आपण रोज पाहतोय. श्रवण त्यांच्या मुखातून, नामस्मरण त्यांच्याकडून ते सांगतील तसं किंवा त्यांचं कीर्तन पण त्यांचं ते सांगतील तसंच पादसेवन भक्तीचं आहे. ही पादसेवन भक्ती अंतरंग भक्ती आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये पहा, या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण असं सांगून नंतर खोलातला विषय चालू केला. सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू असाच विषय चालू केला. म्हणजे आत्म्याचाच विषय. काल आपण पाहिले निरूपणात की पाय कसे चेपावे याचं वर्णन करत बसले नाहीत समर्थ. पहा, ते करू शकतात. आता पुढची जर भक्ती पाहिली आपण, अर्चन भक्ती, तर वेगवेगळ्या मूर्तींची पूजा कशी करावी, वेगवेगळ्या देवतांची पूजा कशी करावी याचं वर्णन केलं आहे समर्थांनी. मग ते इथं तसं करू शकले असते की मऊ कापडावरती पाय घ्यावेत, मग मऊ कापडानं पुसावेत, मग चेपावेत वगैरे वगैरे, असं काही वर्णन न करता सरळ सरळ थेट आत्म्याचा विषय समर्थांनी काढला. सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू. आणि हा विषय पाहत पाहत आपण पादसेवन भक्तीच्या खोलीत शिरलो आणि हे लक्षात आलं आपल्याला की साधनेमध्ये जी अंतरंग शांत स्थिती आपण अनुभवतो, ज्यावेळी आपले प्राण सूक्ष्म झालेले असतात, भगवद्गीता ज्याला नासाभ्यंतरचारिणो असं म्हणते, श्वासाची गती सूक्ष्म झालेली असते, इडापिंगळा नष्ट झालेल्या असतात, रामकृष्ण गती सूक्ष्म होऊन हरिगतीमध्ये आपण प्रवेश केलेला असतो. तिथं शांत चित्तानं राहणं म्हणजे त्या स्थितीत जे घडतं ते पादसेवन आहे सद्गुरूंचं. इथंपर्यंतचा विषय आपण पाहिला काल. त्या अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर तिथूनच आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त होतो आणि आपण कोण हे आपल्यालाच आपोआपच कळून येतं. कारण ते स्वरूपच आपण असल्यामुळं त्या स्वरूपाला अन्य कुठल्याही मार्गांनी जाणून घेता येत नाही. मनानी, बुद्धीनी, विचारांनी ते जे स्वरूप आहे तेच त्याला जाणतं. आणि असं त्या स्थितीमध्ये घडलं की त्याच स्थितीचं वर्णन समर्थांनी केलं. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान हे सप्तही एकरूप असं समर्थ म्हणाले. हीच स्थिती उन्मन स्थिती आहे जिथं मन पूर्णपणे मेलेलं आहे.
मी म्हणून तिथं शिल्लक नाही, म्हणून तीच स्थिती संगत्यागाची स्थिती आहे. तीच स्थिती निवेदन म्हणजे आत्मनिवेदनाची स्थिती आहे. पहा, आता आत्मनिवेदन भक्ती शेवटची आहे, पण आत्मनिवेदनाचा उल्लेख आला की नाही पादसेवन भक्तीमध्येच. हेच आत्मनिवेदन, जिथे तो म्हणून तो राहतच नाही. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. पाहिलं आहे आपण अभंग, गोविंद गोविंद मना लागली या छंद. या अभंगात शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. जसं ती राहतच नाही आळी, तिचं पाखरूच होऊन जातं, ओळखच त्या आळीची बदलते ना, तसं जीव हा जीव राहतच नाही, मुळात तो असतच नाही. तो जीव आहे हाच आपला भ्रम आहे. तो त्या स्थितीत गेल्यानंतर त्यालाच कळतं की आपण आत्मा आहे. म्हणजे तिथं आत्माच असतो, म्हणून आत्म्याला कळतं की आपण आत्मा आहोत. अशा रीतीनं आत्म्याला आत्म्याचं ज्ञान घडतं. स्वसंवेद्य म्हणतात याला, संस्कृतमधला शब्द आहे स्वसंवेद्य, म्हणजे ज्याचं त्याला ज्ञान होतं त्याला स्वसंवेद्य म्हणायचं. अशा रीतीनं ज्या स्थितीत ज्ञान होतं ती स्थितीच ही उन्मनी स्थिती आहे, निवेदन स्थिती आहे, विदेह स्थिती आहे. अशी 7 नावं समर्थांनी दिली. आणि मग आता आपण पुढच्या विषयात प्रवेश करूया. समर्थ म्हणतात, याही वेगळी नामाभिधाने, म्हणजे अशा प्रकारची अनेक नावं या अवस्थेला आहेत. समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजो लागे. ते म्हणतायत की या अवस्थेचं वर्णन तुम्ही आत्ता ऐकलं, पण जोपर्यंत ही पादसेवन भक्ती तुम्ही करणार नाही तोपर्यंत ती अवस्था उमजणार नाही. आता याला दृष्टांत अनेक देता येतील. ते म्हणत नाहीत का अनुर्वाच्य निरूपणात समर्थ, मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायला. आता ज्यानं गुळ खाल्लेला आहे त्यालाच कळेल की गोडी कशी आहे. तसं परमार्थ साधनेचं आहे की मन उरत नाही म्हणजे काय, हे मनावर कसं कळणार. बुद्धी तिथं काम करत नाही, बुद्धी एकाग्र झालेली आहे. किंवा भगवद्गीतेमध्ये भगवान ज्याला व्यावसायात्मिका बुद्धी असं म्हणतात, अशी बुद्धी झाली आहे. हे त्या बुद्धीत गेल्याशिवाय कसं कळणार. मग ते जायला तसं साधन करायला पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात, सकळ काही पादसेवने उमजो लागे, अन्यथा उमजणार नाही. म्हणजे समर्थ इथं काही खुणा सांगतात. त्या खुणा अशा आहेत की नुसतं शाब्दिक कळवून घेऊन हे कळणार नाही. याबद्दलची अनेक पुस्तकं वाचली, अनेक शास्त्रार्थ वाचले, अभ्यास केला, अभ्यासकांकडं जाऊन अभ्यास शिकला. म्हणजे जसं PhD असेल, क्षमा करा बरं का, पण जे तथ्य आहे ते तथ्य आहे. PhD असेल किंवा अनेक प्रकारचे ग्रंथ वाचून अनेक विद्या ज्यांनी आत्मसात केलेल्या असतील मेंदूमध्ये बरं का, त्यांच्याकडे जाऊन ही विद्या समजून घेऊन हे ज्ञान होणार नाही. समर्थांचा आग्रह आहे की पादसेवने उमजो लागे. आता आपण पावलांचा अर्थ काल बघितला की आपण आपल्या जीवनाची वाटचाल या स्थूल पावलांनी करतो. तसंच सूक्ष्म जी पावलं आहेत म्हणजे आपले श्वास, यांना आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करतो. तसं पादसेवनाचा आणखी एक सूक्ष्मार्थ असा आहे की ज्या मार्गाने साधना करून सद्गुरू स्वतः पूर्ण झाले, सद्गुरूंनी पण त्यांच्या सद्गुरूंना शरण जाऊन साधना घेतली ना. आता आपण श्री महाराजांना मारुतीचे अवतार म्हणतो. मारुतीचे अवतार जरा कल्पना करा, फक्त मारुतीरायांचं रूप समोर आणा किंवा हनुमानांच्याबद्दल जे जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत ते सगळे ग्रंथ अभ्यासा आणि तेच आलेले आहेत. जरा कल्पना करा काय सामर्थ्य असेल. पण सद्गुरू शोध केला, तुकामाईंना शरण गेले, तुकामाईंनी साधना दिली, ती साधना केली. ध्यानस्थ बसायचे, तासनतास ध्यानस्थ बसायचे श्री महाराज. अनुग्रहाच्या आधीही बसायचे, नंतरही बसायचे. म्हणजे जी साधना सद्गुरूंनी दिली ती साधना करून जे पूर्ण झाले ते तीच साधना शिष्याला देतात. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, अहो मी जे केलं तेच मी तुम्हाला सांगणार, असं ते गमतीने एके ठिकाणी म्हणतात. पण त्यांचं वाक्य अगदी मर्माचं आहे. त्यांनी जी साधना केली तीच साधना ते आपल्याला देतात. म्हणजे त्यांनी जी वाट चालली ती वाट आपल्याला दाखवतात. मग ती वाट चालणं म्हणजेच पादसेवन नाही का सद्गुरूंचं. तर असं जो करतो
त्यालाच या खुणा कळतात साधनेतल्या, अनुभवातल्या. आता पुढच्या ओव्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समर्थ म्हणतात, वेद वेद गर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू. धादांत सत्यवस्तू. काल कोणीतरी विचारलं की त्याला वस्तू का म्हणतात. आता काहीतरी नामाभिधान द्यायचं म्हणून पूर्वीपासून शास्त्रकारांनी आत्म्याला वस्तू म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात, ही अशी सिद्धांत धादांत वस्तू आहे. ही वस्तू जाणण्यासाठी तुम्हाला त्याच वाटेनं जावं लागेल ज्या वाटेनं सद्गुरू गेलेले आहेत. बहुधा अनुभवाची आंगे सकळ कळती संत संगे. त्यांचे शब्द आहेत. सकळ कळती कशानी? संत संगानच. चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे. ही जी चौथी भक्ती आहे, या भक्तीमध्ये परमार्थातलं गुपित वरती येतं. कारण जोपर्यंत आपण विषय समजून घेतोय बुद्धीमध्ये, तोपर्यंत विषयातलं गौप्य आपल्याला कळत नाही. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, स्वयंपाकातलं देऊ. समजा आपल्याला एक भाजी बनवायची आहे. भाजी आपण शिजवली, बनवली, जशी शिकवली तशी बनवली. पण बनवता बनवता आपल्या लक्षात आलं की समजा ही शिजवायच्या आधी कुकरमध्ये मीठ घातलं तर जरा फरक पडतो. हे त्यातलं त्यात गौप्य झालं नाही का? आता हे सगळ्यांना माहिती नाही, पण हे कोणाला तरी करत करत गेल्यामुळे लक्षात आलेलं आहे की असं घडलं तर काहीतरी नीट घडेल, म्हणजे जरा चांगली शिजेल भाजी. हे जसं स्वयंपाकाच्या बाबतीत आहे, तसं साधनेमध्ये काही गौप्य आहेत. ती गौप्य संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाहीत. सद्गुरू तिथं मार्गदर्शक नसतील तर साधनेतली ही गौप्य कळणार नाहीत. आपण आपलीच बुद्धी वापरून, आपलंच मन लावून, आपलेच तर्क लावून साधनेमध्ये राहिलो तर जी भूमिका किंवा जे सामान आपल्याला टाकायचं आहे बाहेर, ते सामान घेऊन आपण साधनेला बसतो. अशी पादसेवन भक्ती नाही आहे. सगळं टाकायचं आहे. जसं इथं चपला सोडून आपण येऊन बसलो, तसं आपलं मन, चित्त, आपले विचार, आपले समज, जसं की हे समज की तुम्हीच उपदेश द्या, हा आपला समज आहे. जी स्पष्टता आहे ती समोरून सांगण्यात येते की कोण उपदेश द्यायला अधिकारी आहे, तिकडे जाऊन उपदेश घ्यायचा. हे सांगणं आणि ते सांगितल्यानंतर ऐकणं, हे दोन्ही घडलं पाहिजे, तर आपली वाट प्रशस्त होते. परमार्थामध्ये आपल्याला हट्ट करून चालत नाही की असंच पाहिजे, असंच घडलं पाहिजे. नाही महाराज तुम्हीच, असं कसं तुम्हीच चालेल? तुझे नियोजित सद्गुरू वेगळे आहेत असं स्वामी स्वरूपानंदांनी एकांना सांगितलं तर स्वामी स्वरूपानंदांचं वाक्य प्रमाण मानायला नको का? त्यांनाच जर हट्ट करायला लागलो, नाही माझे तुम्हीच आहात, मला तुम्हीच द्या, तर आपण शहाणे झालो त्यांच्यापेक्षा. असं शहाणपण परमार्थात करू नये. सद्गुरू तत्व एक आहे, पण ज्याची त्याची जागा जशी ठरलेली असते तसे ज्याचे त्याचे अनुभव ठरलेले असतात. हे समर्थांचे शब्द आहेत, मंच सांगत नाही आहे. चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे, पण कुठे? सकळ कळती संत संगे. या संत संगतीमध्ये या भक्तीचं गौप्य कळतं. प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासा आभासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. अशी समर्थांची पुढची ओवी आहे. जसं परवा निरूपणात एक दोन ओव्या आल्या पहा, काही कळलंच नाही ओवी ऐकल्या ऐकल्या, तशी ही ओवी आहे बघा. प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासा आभासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. काय याचा अर्थ? प्रगट वसोनी नसे म्हणजे परमात्म स्वरूप खरं पाहता प्रगट आहे, सगळीकडे आहे. कुठे नाही असं आत्मस्वरूप नाही, कुठे नाही असं भगवंताचं रूप नाहीच. सर्वत्र भगवंत दाटून आहे. पण आपल्याला येतो का अनुभवाला? आपल्याला काय अनुभवाला येतं? आपल्याला आपलं असणं अनुभवाला येतं. मी आहे, आणि हे आपलं मी पण आपल्याला देहाच्या अंगानं अनुभवाला येतं. म्हणजे हा देह आहे तर मी आहे. जसं आत्ता तू इथं बसलायस म्हणजे तू घरी नाही आहेस. इथं का आहेस याचं कारण विचारलं तर आपण म्हणू इथं देह आहे म्हणून मी इथं आहे, असं आपण सहजच उत्तर देऊ ना.
म्हणजे आपण आहे असं आपल्याला वाटतं, पण देहाच्या अंगानं वाटतं. म्हणून परमात्मा आहे असं आपल्याला वाटत नाही. प्रगट वसोनी नसे अशी आपली स्थिती होती. गौप्य असोनी भासे. आता गौप्य काय आहे? पुन्हा परमात्माच गौप्य आहे, गुप्त आहे. तो दाटलेला आहे पण गुप्त रूपानं आहे. पहा गुप्त कसा आहे बरं का, दृष्टांतानं. वरती बघितलं तर दिव्याची माळ दिसते ना. इकडे बघितलं तर हार दिसत आहेत. हे लक्षात येते की ही खरी फुलं नाहीत, पण हे लक्षात येते की ही खरी फुलं आहेत. इथे पण हार आहे, इथे पण हार आहे. खरं खोटं हारामधलं कळतं आपल्याला. मूर्ती दिसते श्री महाराजांची आणि आपण इथे आहोत हेही आपल्याला कळतं आहे, बरोबर आहे. पण हे सगळं परमात्म्यामुळं आहे हे आपल्याला कळत नाही आहे. इथे परमात्मा नटलेला आहे असं आपल्याला कळत नाही, म्हणून तो गुप्त रूपानं आहे. आता यातला परमात्मा वजा केला, करता येतच नाही, दृष्टांत द्यायचा म्हणून सांगायचं. परमात्मा वजा केला तर काय होणार? अहो आपणच राहणार नाही, आपणच राहणार नाही. परमात्मा वजा केला तर परमात्मा नाही अशी स्थिती अनुभवताच येणार नाही. असं पहा, ही माळ खरी आहे फुलांची का खोटी आहे, किंवा ही खरी आहे का खोटी आहे, ही मूर्ती आहे का नाही आहे, हे आपलं जिवंतपण आहे म्हणून आपण पाहू शकतो की नाही. आपलं जिवंतपण यातनं वजा केलं या देहातनं की आपल्याला या स्थळ काळाचं, वस्तूंचं, सृष्टीचं, ब्रह्मांडांचं, अगदी अनंत कोटी ब्रह्मांडांचं भान आहे का? नाही. म्हणजे आपल्यापाशी आपली जाणीव आहे, पण ती जाणीव कशाशी तदाकार होते? दृश्याशी तदाकार होते. दृश्यामध्ये जो नटून राहिलेला आहे तो मात्र गुप्त राहतो. अशी परिस्थिती आहे. म्हणजे इथेच आहे भगवंत, इथेच आहेत श्री महाराज, पण दिसत नाहीत, अनुभवाला येत नाहीत, कळत नाहीत, त्यांचा आवाज येत नाहीत. आवाज येतो जे म्हणतात ते खोटं बोलतात बरं का. असा महाराजांचा आवाज येत नाही. महाराजांची वाणी अनुर्वाच्य वाणी आहे. असो, तो विषय नाही आत्ताच्या निरूपणाचा. पण परमात्मा असा नटून राहिलेला आहे पण गुप्त आहे, म्हणून गौप्य असोनी भासे. भासे म्हणतात समर्थ. असा भगवंताचा भास आपल्याला होतो, तो गौप्य राहतो आणि भासानं प्रगट होतो. भगवंताचा भास म्हणजेच हे दृश्य आहे. खरा भगवंत दृश्यामध्ये नाही. लक्षात येते का तुमच्या? जसं आपल्याला भास होतो पहा एखाद्या गोष्टीचा, अरे तिथे कोणीतरी आहे असं वाटतं आपल्याला, पण तिथं कोणी असत नाही. अंधार असतो, त्यामुळं काहीतरी वाळत घातलेलं शर्ट असेल, काहीतरी टॉवेल असेल, तिथे एकदम आकृती अशी वाटते की मनुष्यच आहे, पण तिथं कुणी असत नाही. हा जसा भास आहे तसं दृश्य आहे, पण तो भास भगवंतामुळे आहे. म्हणून समर्थ म्हणतात गौप्य असोनी भासे, भासा अभासा होन अनारिसे गुरुगम्य मार्ग. हा जो भास आहे किंवा हा अभास आहे, म्हणजे भास नसण्याची स्थिती आणि भास असल्याची स्थिती, याच्यापेक्षाही गुरुगम्य मार्ग वेगळा राहतो असं समर्थांचं म्हणणं आहे. हा गुरुगम्य मार्ग गुरूंपाशीच गेल्यानंतर समजून येतो. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, ध्यान साधनेमध्ये मध्यमेतून श्वास घ्यायला शिकवतात सद्गुरू. मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडी. या मध्यमेतून श्वास घ्यायला सद्गुरू जेव्हा शिकवतात तेव्हाच शिष्याला लक्षात येतं की ही मध्यमा आहे आणि असा श्वास घ्यावा लागतो. आता याचा क्लास कोणी लावला तर ती गोष्ट कळून येणार नाही. याचं पुस्तक कोणी वाचलं तर ती गोष्ट कळून येणार नाही. सद्गुरूंपाशी जाऊनच ते शिकून घ्यावं लागेल. याला म्हणायचं गुरुगम्य खूण, याला म्हणायचं गुरुगम्य मार्ग. आता बाहेरून आत शिरायचा मार्गच जर गम्य असेल, म्हणजे गुप्त असेल, फक्त गुरूंकडूनच जाणून घ्यावा असा असेल, तर आतल्या खुणा कशा उघड असतील? आतल्या खुणा पण गुप्तच असणार ना. म्हणून या गुरुगम्य खुणा भासा आभासापासून वेगळ्या आहेत. आपल्याला परमात्म्यापर्यंत नेणाऱ्या अशा गुरुगम्य खुणा आहेत. त्यामध्ये आपण राहावं तर आपली पादसेवन भक्ती होईल. याचं शब्दशः भाषांतर करताना परमपूज्य बेलसरे महाराज काय लिहित आहेत पहा बरं का. ते असं म्हणतात, परमात्मवस्तू प्रगट असून नसल्यासारखी आहे. वाचून दाखवतोय बरं का.
ती अत्यंत झाकलेली असून मनाला भासते, हे पाहिलं आपण मगाशी. परंतु ती वस्तू भास आणि आभास याहून निराळी आहे. तिला ओळखण्याचा मार्ग गुरूंकडूनच शिकावा लागतो. बेलसरे महाराजांनी चकार दिलेला आहे, गुरूंकडूनच शिकावा लागतो. याचा अर्थ असा की आपण देहबुद्धीने अथवा मीपणाने त्या वस्तूचा शोध घेऊ लागलो तर ती सर्व ठिकाणी व्याप्त असून देखील आपल्या ज्ञानकक्षेत येत नाही. तसेच क्वचित प्रसंगी आपल्या मनाला तिच्या अस्तित्वाची खूण पटते, जसा की भास. याला भास म्हटले समर्थांनी. परंतु ती सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने मीपणा बाजूला ठेवून तिला कसे पाहावे, पुढचे शब्द महत्त्वाचे, हे सद्गुरू पाशीच शिकावे लागते. गुरुगम्य मार्ग. इतकी स्पष्टता दासबोधामध्ये आहे. तर आता सांगा, आपली बुद्धी चालवावी का संतांचं ऐकावं? आपली बुद्धी आपल्याला असं सांगते की आपली बुद्धी चालवावी, बरं का. आपली बुद्धी आपल्याला सांगते की आपला हट्ट खरा, आपलं म्हणणं खरं. आपली बुद्धी आपल्याला सांगते जे सांगितलं जाते त्यातून तर्क करणं. म्हणून परमार्थाची पहिली पायरी आहे की आपली बुद्धी आधी सद्गुरूंच्या पायी विसर्जित करायची. म्हणून जेव्हा अनंतशास्त्री श्री महाराजांपाशी आले, अलीकडची गोष्ट खूप मोठी आहे, ती सगळी सांगायला नको की त्यांना दृष्टांत कसा झाला आणि मग विकल्प कसा आला श्री महाराजांच्याबद्दल, ते सगळं वजा करू. आता काय केलं, श्री महाराजांच्या पायांवरती अनंतशास्त्रींनी डोकं टेकवलं. आपलं मला म्हणा असं म्हणाले ते. श्री महाराज म्हणाले, तुझं सगळं सोडून तू ये तर तुला आपलं म्हणतो. ब्रह्मानंद, म्हणजे तेव्हा ते ब्रह्मानंद नव्हते, अनंतशास्त्री होते, ते म्हणाले सगळं सोडलं. त्यांनी अक्षरशः सगळं श्री महाराजांच्या पायात सोडून दिलं. आपली विद्वत्ता, आपले समज गैरसमज, जे काही कळत होतं उपनिषदांमधलं, वेदांमधलं, शास्त्रांमधलं, ते सगळं सोडून दिलं महाराजांच्या पायामध्ये. इतकंच काय, श्री अनंतशास्त्री यांनी अंगावरची वस्त्रसुद्धा सोडली. श्री महाराजांनी त्यांना वस्त्र दिली की ही तू घाल. आणि आज तागायत म्हणजे दोघेही सद्गुरू सत्शिष्य समाधिस्थ होऊन 100 वर्ष होऊन गेली. ब्रह्मानंद महाराज स्वतःचं वस्त्र घालत नाहीत. गोंदवल्याहून वस्त्र येतं, नवबागला समाधी आहे त्यांची, आणि ते वस्त्र समाधीवर घातलं जातं आजही. म्हणजे किती मर्यादेपर्यंत सगळं सोडायचं. इतकी विद्वत्ता होती की जाऊन शास्त्रचर्चा करायचे, वेगवेगळ्या गावी विजयपत्र संपादन करायचे. सद्गुरू केल्यानंतर बरं का, जेव्हा बोलवणं आलं त्यावेळी ते म्हणाले की माझी जिव्हा मी नामाला विकलेली आहे असं म्हणाले, आणि कुठेही गेले नाहीत. म्हणजे आता या तोंडातून नामाशिवाय बाहेर काही येणार नाही, इतकं त्यांनी स्वतःचं सगळं सोडलं. असं जर सोडलं आपण सद्गुरूंच्या पायी तर आपण पादसेवन करायला पात्र झालो. पादसेवन झालेलंच नाही अजून. हे असं सोडलं तर आपण पादसेवनाला पात्र होतो. पादसेवनाला पात्र झाल्यानंतर मग सद्गुरू उपदेश करतात. ही जी गुरुगम्य खूण आहे ती सांगतात की असं बस तू ध्यानाला, असं बस, नामस्मरण असं कर, अशा प्रकारे लक्ष दे, एकतानतेनं नाम घे. विषय आलाय पूर्वी हा निरूपणात. ही त्यांनी खूण सांगितल्यानंतर मग ते जेव्हा शिष्याकडनं केलं जातं आणि तो ध्यानाच्या सखोल स्थितीमध्ये पोचतो, तो पोचणारच. कारण गुरुगम्य खूण जर शिष्याला कळली आणि शिष्यानं ती अनुसरली, अनुकरण नाही बरं का, अनुसरण जर केलं गुरुगम्य खुणेचं, तर सद्गुरू कृपा तत्काळ प्राप्त होते आणि मग त्याच्याकडून पादसेवन भक्ती घडते. या ध्यानाच्या, या पादसेवन भक्तीच्या बद्दल सखोल विवेचन समर्थ आता करतायत. काळजी करू नका, चुकून घाम आला असेल उकाड्यानं किंवा निरूपणाचा जड विषय ऐकून तर तो पुसा. पण हा खोल विषय समर्थांनी नंतर संपवला आहे, त्यामुळे निर्धास्त व्हा. खोलात जाऊन समर्थ हा ध्यानाचा मार्ग सांगतात. मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, पाहो जाता अलक्ष लक्षवेना. 3 जूनला इथं स्वामीजी आलेले होते. स्वामीजी म्हणजे स्वामी मकरंदनाथ.
त्यांनी सांगितलं की पादसेवन भक्ती म्हणजे ध्यानच आहे. आणि या ओवीचा उल्लेख केलेला पहा, मार्ग होये परी अंतरिक्ष, ही ती ओवी आहे. अंतरिक्ष म्हणजे आकाश, आणि आकाश म्हणजे बाहेर जे दिसतं ते आकाश नाही. आकाश म्हणजे आपल्याच आत असलेलं चिदाकाश, म्हणजेच आपल्या मस्तकाच्या आतला प्रदेश, म्हणजे मेंदू नव्हे बरं का. मस्तकाच्या आत मऊ स्वरूपानं मेंदू आहे, पण मेंदू ऊर्जेशिवाय कार्य करू शकत नाही का? करतो. मेंदूला चालवणारी ऊर्जा तिथं आहे म्हणून मेंदू कार्य करतो. ही ऊर्जा जिथून उत्सर्जित होते, मराठीत शब्द आहे उत्सर्जित होणं, स्पंद रूपानं उत्सर्जित होते, ती ज्या ठिकाणी उत्सर्जित होते तिथं चिदाकाशाचा प्रांत आहे. एक सहज माहिती म्हणून सांगतो. आमच्या वडिलांचे एक मित्र आहेत, परदेशात राहतात. त्यांचा मुलगा खूपच जास्त शिकलेला आहे मेडिकलमध्ये, आणि बऱ्याच PhD वगैरे वगैरे शिक्षण घेऊन जवळजवळ एक शास्त्रज्ञाच्या लेवलपर्यंत तो मुलगा काम करतो आता अमेरिकेमध्ये. तर पेसमेकर नावाची एक गोष्ट बसवली जाते हार्टला. पेसमेकरनं काय घडतं त्याच्या खोलात जायला नको, पण हार्ट चालण्यासाठी ते पेसमेकर मदत करतं. त्या पेसमेकरच्या आत एक चिप असते, चिप. त्या चिपवरती संशोधन चाललं आहे. त्या संशोधन करणाऱ्यांमध्ये जे 4-5 लोक आहेत त्यांमध्ये तो आहे. तर तो एकदा वडिलांशी बोलत होता, आणि वडिलांचा भागवताचा आणि ज्ञानेश्वरीचा वगैरे अभ्यास आहे त्या मुलाच्या वडिलांचा. तर तो बोलता बोलता वडिलांना म्हणाला की अशी अशी चिप आहे आणि असं हृदय आपलं स्पंदन पावतं. मग वडील म्हणाले कसं पावतं स्पंदन? तर तो म्हणाला की एक इलेक्ट्रिकल सिग्नल आपल्या मेंदूतून हृदयापर्यंत येतो, इलेक्ट्रिकल पल्स येतो, आणि तो इलेक्ट्रिकल सिग्नल आल्यानंतर हृदय धडधड करतं. तो जर आला नाही तर हृदय बंद पडतं. मग वडिलांनी विचारलं, तो इलेक्ट्रिकल सिग्नल मेंदूत कुठं तयार होतो? तो म्हणाला ते काहीही कळलेलं नाही आम्हाला, तो चिदाकाशामध्ये तयार होतो. या चिदाकाशाला समर्थांनी अंतरिक्ष म्हटलेलं आहे. मार्ग होये परी अंतरिक्ष. या चिदाकाशाचा प्रांत आपल्या मस्तकामध्ये भ्रूमध्यस्थानापासून सुरू होतो, आणि असा मागे हाताकडं बघायचं, असा मागे आपल्या टाळूच्या मध्यभागी जिथं ब्रह्मरंध्राचं स्थान आहे तिथला जर बिंदू घेतला तर तिथून मागच्या बाजूला आणि पुढे परत आतल्या बाजूतून पुढच्या बाजूला असा जो एक लंब गोलाकार आकार तयार होतो आतल्या आत, बाहेरचा आकार नाही आहे हा आतला चिदाकाशाचा प्रांत आहे. असं समजलं जातं की जिथं 2 भुवया एकत्र येतात तिथंच आज्ञाचक्र आहे. म्हणजे जिथे आता हे अष्टगंध लावलेलं आहे तिथं आज्ञाचक्र आहे, पण तसं नाही आहे. ते आज्ञाचक्राची जागा त्याच्या आत आहे. सरळ आत गेल्यानंतर सरळ रेषेनं तर तिथं आज्ञाचक्राची जागा आहे. ती जागा या चिदाकाशाच्या आत येते. समर्थ सांगतायत, साधक या चिदाकाशाच्या आत शिरतो. मार्ग होये परी अंतरिक्ष हा विषय त्यांनी गुरुगम्य मार्ग याच्यानंतर सांगितला आहे. यातच कळतं आहे की या मार्गामध्ये गौप्य आहे, गुपित आहे. असं वाचून आणि असं निरूपणातनं ऐकून काही कळणार नाही. कदाचित आपण नोट्स वगैरे लिहू, काही गोष्टींचा अभ्यास करू, पण बसल्यानंतर आता काय असं आपल्याला वाटणार. कळलं का? हे आता काय हे वाटत नाही. ज्याला सद्गुरू आहेत त्याला ते माहीत असतं की कसा या मार्गानं प्रवास करायचा आहे. अर्थात त्याला तो प्रवाससुद्धा अभ्यासानं उमजतो. अनुग्रह मिळाल्यासुद्धा पटकन लक्षात येत नाही. डोळे मिटल्यानंतर आता काय, आता कुठं जायचं, आता लक्ष तर भरकटतं आहे, मनात विचार येत आहेत. असंच असतं ज्याला अनुग्रह झालेला आहे त्याच्या स्थितीचं. पण नंतर सद्गुरू त्याला सांभाळतात आणि त्या मार्गानं वरती घेऊन जातात. आता सद्गुरू वरती घेऊन जातात म्हणजे अहो जे मुक्कामी आहेत तेच घेऊन जाऊ शकतील ना. आता जसं इथे नेने घाट आहे, महाराजांपुढे आपण बसलोय म्हणजे आपण पत्त्यावर पोचलो. माहीत आहे म्हणून, आधी आलेलो म्हणून, कोणी सांगितलं म्हणून किंवा गुगल लोकेशन लावून.
कसं का होईना इथं पोचलो. आता इथे पोचलेली व्यक्ती सांगू शकते इथं कसं यायचं. तसं सद्गुरू आपले दशमद्वारापाशी असतात, म्हणजे या ब्रह्मरंध्रापाशी, म्हणून ते तिथून वरती घेतात शिष्याला. आता हे मनचं सांगत नाही बरं का, जनाबाईंचा अभंग आहे. रक्तवर्ण त्रिकुटस्थान, त्रिकुट म्हणजे भ्रूमध्यस्थान. मगाशी आपण पाहिलं की चिदाकाशाच्या प्रांताची सुरुवात भ्रूमध्यस्थानापासून होते. पहा, सर्व साधन मार्गामध्ये सद्गुरू या भ्रूमध्यापाशीच एकाग्र करायला सांगतात. रक्तवर्ण त्रिकुटस्थान, श्रीहाट पाहे श्वेतवर्ण, श्यामवर्ण ते कोल्हाट, नीलबिंदू औटपीठ, वरी भ्रमर गुंफा आहे, दशमद्वारी गुरु राहे, असं जणी म्हणतात. दशमद्वारी कोण राहे? गुरु राहे. नवद्वारा ते रोधोनी, दशमद्वारी दासी जनी. या दशमद्वारापाशी गुरु आहे, तिथं मी 9 द्वार रोधन करून पोचले, असा हा अभंग आहे. या अभंगाच्या खोल विश्लेषणात जायला नको, पण ही जी नावं आहेत ती नावं आपण पाहूया. त्रिकूट, श्रीहाट, कोल्हाट, औटपीठ, भ्रमरगुंफा, ब्रह्मरंध्र, सहस्रदळ स्थान, या आतल्या चक्रांची ही नावं आहेत. इथे जे विशुद्ध चक्र आहे कंठापाशी, त्याच्यानंतर आज्ञाचक्र सांगितले आणि आज्ञानंतर सहस्रार चक्र सांगितले. पण आज्ञा आणि सहस्राराच्या मधली ही चक्र आहेत. त्रिकूट, श्रीहाट, कोल्हाट, औटपीठ, ब्रह्मरगुंफा आणि ब्रह्मरंध्र. ही चक्र ओलांडून साधक जातो. हा गुरुगम्य मार्गाचा प्रकार आहे. हाच तो गुरुगम्य मार्ग आहे, जिथून साधक सुषुम्नेतून आत शिरतो. कारण या भ्रूमध्यातून वरती जायला अन्य कुठलाही रस्ता नाही. एकच हायवे आहे, सुषुम्नेचा हायवे, ज्याला अग्निमार्ग असं सुद्धा म्हणतात. या अग्निमार्गातून जाऊन मी शुद्ध झालो, या अर्थाचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्य अंगा. हे जे तुकाराम महाराज म्हणतात, हे अग्निरूप होणं म्हणजे जळणं नव्हे. अग्नी ही सुषुम्नेला दिलेली उपमा आहे, कारण त्याच्यामध्ये कुठलीही अशुद्धी नाही आहे. अग्नी ही गोष्ट अशी आहे ज्याच्यात अशुद्धी असत नाही. जरी काही अशुद्धी आली तरी भस्म होते. म्हणून या शुद्ध मार्गाला, सुषुम्नेच्या मार्गाला अग्नी म्हणायची पद्धत आहे. या अग्निमार्गानं मी पापपुण्याच्या पलीकडे गेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. पापपुण्याच्या पलीकडे गेलो म्हणजे देहबुद्धीपासून वेगळा झालो, कारण देहालाच पापाचा स्पर्श आहे, देहालाच पुण्याचा स्पर्श आहे. तिथून आता मी पूर्णपणे सुटून पापपुण्याच्या अतीत झालो, अशी तुकाराम महाराजांची काय म्हणायचं त्याला व्याख्याच आहे या सुषुम्नेबद्दलची. हा अंतरिक्षाचा मार्ग सद्गुरू संगतीमध्ये आपल्या लक्षात येतो. मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष. सर्वही पूर्वपक्ष म्हणजे तिथे सगळे साधन प्रकार आता मागं राहतात. श्वासावर नाम घेणं, ध्यान करणं, नामाचा बाहेरचा अभ्यास करणं, म्हणजे आपण मगाशी एक माळ केली ना श्रीराम जय राम जय जय रामची, तशी माळ करणं किंवा ग्रंथांचं चिंतन मनन करणं, श्रवण करणं, हे सगळे पूर्वपक्ष मागे राहतात. म्हणजे कुठलाही साधनेचा साधन कर्तृत्व भाव तिथं शिल्लक राहत नाही. पहा, आपण जपमाळ करत असताना आपण जपमाळ करतोय ही जाणीव आपल्याला होती की नाही? होती ना, की इथं आता जप चाललेला आहे, आता अमुक अमुक मणी शिल्लक राहिले, असं पण एखाद्याला कळेल माळीकडे लक्ष असेल तर. आणि समजा 13 माळा करायच्या असतील, पण आता वेळ कसा बसा मिळत असेल, कारण सगळा वेळ शॉपिंगमध्येच गेला ना, मग कसा बसा 13 माळांना मिळाला असं असेल तर आता कधी एकदा या होत आहेत असं वाटत राहतं. म्हणजे थोडक्यात काय, गमतीचा भाग सोडून द्या, आपण कुठल्याही साधनेमध्ये असलो तरी साधन ते चालू आहे हे जाणीव रूपानं आपल्यापाशी असतं. ही जाणीव साधकाची निघून जाते. म्हणून समर्थ म्हणतात पूर्वपक्ष सगळा मागे राहतो. याचा विसरच पडतो की आपण नाम घेत आहे, आपण म्हणून कोणी ध्यानाला बसलो आहे, आपण म्हणून काही चिंतनात आहे, म्हणजे आत्मचिंतनात किंवा सोहमचं अनुसंधान राखलं जातं आहे, या भावापासून साधक वेगळाच होतो. आता श्री महाराजांचं वाक्य पाहायचं. श्री महाराज म्हणतात, नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जावं. आहे की नाही श्री महाराजांचं वाक्य? हां,
हे या अवस्थेमध्ये घडतं. समजा आपण विसरलोच, नाम आपण घेत आहे, नाम विसरलेलं नाही आहे बरं का, आपल्याकडून नाम घडतं आहे याचं विस्मरण पडलं तर पूर्वपक्ष मागे पडला. या अर्थानं सगळे पूर्वपक्ष मागे राहतात. जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना. परमात्मा हा अलक्ष आहे, त्यामुळं पूर्वपक्ष ठेवून जर त्याला पाहायला गेलं तर तो लक्ष होत नाही. हे शब्द ऐकूनच जड वाटेल काही जणांना. अलक्ष आहे मग तो लक्ष होत नाही, पूर्वपक्ष घेऊन लक्ष. साधा सोपा अर्थ असा आहे की आपण समजा मिठी मारायला गेलो कुठल्याही गोष्टीला, अगदी मिठी जरी मारली तरी आपण वेगळे राहतो, हो की नाही? आपण त्यामध्ये मिसळत नाही. मिसळणं परमार्थामध्ये अपेक्षित आहे, म्हणून पूर्वपक्ष टाकावा लागतो. परमात्मा अलक्ष असल्यामुळं लक्षाला घेऊन अलक्षाशी समरस होता येत नाही. लक्षाचा त्याग घडावा लागतो तर अलक्षरूप परमात्मा लक्ष होतो. शब्दाची कोटी केली बरं का. लक्षाचा त्याग झाला तर अलक्ष असलेला परमात्मा लक्ष होतो, म्हणजेच परमात्म स्वरूप आपण होतो. समर्थ म्हणतायत पाहो जाता अलक्ष लक्षवेना. त्याला जर पाहायला गेलं म्हणजे पूर्वपक्ष ठेवून, म्हणजे आपली जाणीव ठेवून जर त्याला शोधायला गेलं तर तो सापडत नाही. आपल्यापाशी जसं आपण मगाशी पाहिलं की आपण नाम घेतोय ही जाणीव आहे, तसं आपल्यापाशी आपला मीपणा बुद्धीबरोबर वावरत आहे. त्यामुळं पहा आपण शोधात राहतो. अजून काही होत नाही आहे असं वाटतं पहा साधनेत आपल्याला. अजून काही घडत नाही आहे, अजून काही अनुभव येत नाही आहे असं आपल्याला वाटतं. हा आपल्या देहबुद्धीतून होणारा शोध आहे की काहीतरी कळावं, काहीतरी दिसावं, काहीतरी घडावं. आज आपण काय म्हणायचं त्याला, दुसऱ्या पायरीवर आहे तर आता तिसऱ्या पायरीवर आपण जावं. आज आपण पहिल्या वर्गात शिकतोय तर दुसऱ्या वर्गात शिकायला जावं असं आपल्याला आतून वाटत राहतं. हे झालं पूर्वपक्षाला घेऊन आपण पुढं जाणं. हे झालं आपल्या जाणीवेबरोबर घेऊन पुढं जाणं. असं आपण का करतो? कारण याचीच सवय आपल्याला प्रपंचात लागलेली आहे. प्रपंचामध्ये जर अनुभव आला नाही तर आपण प्रपंच करू शकणार नाही. बरोबर आहे ना? पहा, अनुभव जर आला नाही तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. आपल्या शरीराला, त्वचेला जाणीव होती आहे म्हणून आपण व्यवहार करू शकतो ना. समजा ओठांना, जिभेला, आतल्या गोष्टींना कळलंच नाही, दातांनी चावलं तर आपण जखमी होऊ. सगळं चावलं जाईल आपलं तोंड, आपल्याला कळणारही नाही. आपल्याला जाणीव आहे म्हणून आपण व्यवहार करू शकतो. पहा, डेंटल ट्रीटमेंट असेल तर डॉक्टर ॲनेस्थेशिया देतात आणि म्हणतात आता जरा जपून बरं का, अजून भूल उतरली नाही आहे, एकदम काही चावायला जाऊ नका, गाल चावला गेला तर कळणार नाही तुम्हाला. म्हणजे कळणं हे व्यवहारात आवश्यक आहे, त्याशिवाय व्यवहार जमणार नाही. पण कळणं हे परमार्थात चालत नाही, कारण ज्याला कळतं त्याचं विसर्जन व्हावं लागतं परमार्थामध्ये. म्हणून पाहो जाता अलक्ष लक्षवेना. आपलं कळणं बरोबर घेऊन जर आपण परमात्म्याला शोधायला गेलो, पाहायला गेलो तर तो तसा सापडत नाही. तो वेगळाच राहतो. शोध घेणाऱ्याच्या जागी राहतो आणि परमात्मा म्हणून वेगळा राहतो. याला दाखला म्हणून भागवतात सुंदर गोष्ट आहे. गोपाळकृष्ण यशोदा घरी नांदले, नंदाच्या आणि यशोदाच्या घरी. खूप दंगा करायचे ना, खूप हूड होते. खूप दंगा करायचा म्हणजे एवढा दंगा करायचे की स्वयंपाकघरात जाऊन सगळी नासाडी करायचे. म्हणजे फक्त दूध, दही, लोणीच सांडायचे नाहीत, सगळं स्वयंपाकघर अस्ताव्यस्त करायचे. तिथंच मलमूत्र विसर्जन करायचे. आणि हे फक्त यशोदेच्याच घरी नाही, कुणाच्याही घरी जाऊन करायचे. पण भगवंतांनी आपल्या घरी यावं आणि अशी नासाडी करावी असं गोपींना वाटायचं. असं भगवंतांचं रूप होतं, असं त्यांचं प्रेम होतं. म्हणजे ते घरी यावेत म्हणून वाट पाहायचे लोक, आणि त्यांची वाट पाहता पाहता गोपींचं देहभान हरपायचं. एखादी गोपी दिवा लागत असेल तर त्या पणतीमध्ये बोटं जाळायची तिची, पण तिला कळून यायचं नाही परमात्म्याच्या भावामध्ये. जाऊ दे, तो विषय नाही आहे. असं अलौकिक चरित्र भगवान श्रीकृष्णांचं. आणि ते लहान होते, इकडं तिकडं पळायचे. आणि आई भावामध्ये म्हणजे मातृभावामध्ये यशोदा होती ना,
बोलीभाषेत सांगायचं झाल्यास कार्ट्या तुला बघतेच म्हणून मागं मागं पळायची ती भगवंतांच्या. आता जो भगवंत वेदांना सापडला नाही, श्रुती स्मृतींना सापडला नाही, संतांना, योग्यांना, महात्म्यांना, ऋषीमुनींना कोणालाही सापडला नाही, सापडत नाही, तो कसा सापडणार कोणाला? मग यशोदा दमायची, म्हणजे अशा भावानं की जा कुठं जायचं तिकडं म्हणून बसायची. आणि मग बसल्यानंतर गोपाळकृष्ण मागून यायचे आणि मग आईला मिठी मारायचे. म्हणजे आपले सगळे प्रयत्न थांबले की भगवंत भेटतो. आपण म्हणून कुणी उरलं नाही की भगवंत भेटतो. आपली जाणीव नेणीव लोप पावली की भगवंत भेटतो. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तो नाही, आणि जेव्हा तो आहे तेव्हा फक्त तोच आहे, अन्य कुणीही नाही. साधकाच्या जीवनामध्ये 3 अवस्था येतात. लक्ष देऊन ऐका बरं का. पहिली अवस्था आहे महाराज आहेत. दुसरी अवस्था आहे महाराज आहेतच, अशी दुसरी अवस्था. आता महाराज आहेत असा विश्वास पहिल्यांदा येतो. त्या विश्वासाच्या भरोशावरती आपण सगळे इथं आलेलो आहे. नाहीतर 13 साल कधी झालं? 1913 साल. त्यांच्या देहावरती अग्निसंस्कार पण झाले, तिथं आता समाधी आहे. आता 2026 साल आहे, पण महाराज आहेत असं वाटतं ना? वाटतं की नाही? हो म्हणा जोरात. महाराज आहेत असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण इथं आलो आहे, होय की नाही? या विश्वासानं परमार्थाची सुरुवात होते. हा विश्वास नसेल तर परमार्थ घडू शकत नाही. म्हणून पहिली अवस्था आहे महाराज आहेत. पुढची अवस्था येते महाराज आहेतच, म्हणजे आता त्यांच्या अस्तित्वामध्ये 1% शंका राहत नाही की ते आहेतच असं वाटतं. प्रसंगी आपण नाही असं वाटेल साधकाला. ती अवस्था खूप कमी जणांची येते, खूप कमी जणांची येते. बहुतांश लोक महाराज आहेत इथंपर्यंत असतात आलेले, महाराज आहेतच. आणि या अवस्थेनंतर शेवटची अवस्था येते, तो चकार फक्त अलीकडे घ्यायचा, महाराजच आहेत असं साधकाचं होतं. म्हणजे तो तिथं उरतच नाही, केवळ महाराजच राहतात. असं परमात्म्याच्या बाबतीत पादसेवनानं घडतं. पादसेवन भक्तीनं जेव्हा तो तदाकारच होऊन जातो तेव्हा तो स्वतःच अलक्ष होतो. खरं पाहता तो अलक्षच असतो. त्याची सगळी भ्रमाची जी आवरणं आहेत ना ती अशी गळून पडतात आणि तो त्या स्वरूपाशी तादात्म्य होऊन राहतो. समर्थ म्हणतात, पाहो जाता मात्र हा अलक्ष पहावे ना असा होतो. लक्षे जयासी लक्षावे, पुढची ओळी समर्थांची. अलक्षाचं विवरण आणखी कळावं म्हणून समर्थ त्यांच्या शैलीत आपल्याला समजावून सांगतात. पण आता 2026मध्ये मराठी भाषा ती नाही ना जी समर्थांच्या काळात होती, त्यामुळे ती समजायला आपल्याला कठीण जाते. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. म्हणजे लक्षानं ज्याला लक्षायला जायचं आहे, म्हणजेच प्रयत्नांनी ज्याला पाहायला जायचं आहे, अनुभवायला जायचं आहे, ध्यानानं ज्याचं ध्यान करायला जायचं आहे, तेच आपण होऊन राहतो. त्रिविधा प्रचिती म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती याचं एकवटीकरण होतं. म्हणजे आत्मप्रचिती तिथं राहते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास त्रिपुटीचा लय होतो. ध्येय ध्याता ध्यान, नाम नामी नामधारक, द्रष्टा दृश्य दर्शन याचा लोप होतो आणि केवळ तोच राहतो. महाराजच आहेत. म्हणजे जेव्हा मिठी मारली भगवंतांनी यशोदेला तेव्हा आपल्याला असं वाटते का यशोदा राहिली असेल? अहो परमात्म्याची मिठी आहे, यशोदा राहणारच नाही. तिथं परमात्माच राहिला फक्त. हे जसं भागवतात आहे तसं साधनेमध्ये सद्गुरुपदिष्ट मार्गानं साधकाचं होतं. पहा, याचं वर्णन पाहताना सुद्धा कधी कधी भाव अनावर होतात.
इतका सुखाचा, इतका शांतीचा, इतका आनंदाचा असीम साठा आपल्याच आत आहे आणि आपण काहीतरीच करतोय, म्हणजे त्या साठ्याकडं पाहतही नाही, भलतंच काहीतरी आपल्या जीवनात चाललेलं आहे. तर हे सद्गुरूंचे केवढे मोठे उपकार आहेत की ते या साठ्याकडं आपल्याला वळवतात, आपल्याला सांगतात की कुठंही जाऊ नको, तुझ्याच पाशी तू आहेस, आणखी कुठेही नाही. न लगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात ना, कुठेही जायची गरज नाही, पण कुणाला, ज्याला सद्गुरू आहेत त्याला बरं का. मग त्यानं इकडं तिकडं फिरायला हरकत नाही, पण सद्गुरूंची परवानगी पाहिजे तर जायचं चारधामला, नर्मदा परिक्रमेला. मनात आलं म्हणून जायचं नाही, सद्गुरूंची परवानगी पाहिजे, कारण सद्गुरूंनी दिली ना साधना. नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, जगातली सगळी उपास तापास साधनेची यत्न करून जे मिळतं ते सद्गुरूंनी दिलेलं आहे. आता ते करणं आणि तेच करत राहणं हे इति कर्तव्य असतं. आता ते मिळाल्यानंतर आणि काय कर्तव्य राहिलं? जर काही राहिलं असेल तर ते सद्गुरूंनी सांगितलं तर करावं. जसं ब्रह्मानंद महाराजांना नर्मदा तटी जायला सांगितलं, श्री महाराजांनी सांगितलं म्हणून ब्रह्मानंद महाराज गेले. गरुडेश्वर ना, गरुडेश्वरला त्यांनी नाम घेतलं, जाऊन नामाचा संकल्प केला. इत्यर्थ असा की अशी पादसेवन करणारा भक्त सद्गुरू आज्ञेमध्ये राहतो तर ती पादसेवन भक्ती होते. आपल्याला वेळ मिळाला तेव्हा आपण भक्ती केली आणि इतर वेळी आपल्या मनासारखं वागलं, हे पादसेवन भक्तीमध्ये येऊ शकत नाही. या पादसेवन भक्तीनं ज्या अलक्ष असलेल्या परमात्म्याला लक्ष करून घ्यायचं, त्याच्याबद्दलचं विधान समर्थांनी केलं की जर सगळं एकवटलं तर ते गे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती, असं साधकाचं होतं. एवढा साधनेचा विषय सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात असो, समर्थांची शैली. कारण इतका साधनेतला खोल अर्थ शिष्यानं तर विचारला नव्हता ना. जसं आत्ता आपण इथं आलो आणि इतकं काहीतरी अगम्य ऐकायला मिळेल, अवघड शब्द, हे काही आपण विचार केला नव्हता, पण आपल्याला ऐकायला मिळाले कारण समर्थांनी सांगितले. तसं समर्थांनी खोलातील बोध केल्यानंतर असो असा शब्द वापरला. असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे, असे शब्द आहेत. सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. समर्थ म्हणतायत की असो असा सगळा साधनेचा मार्ग आहे, पण तो सारासार विचार जवळ ठेवला तरच आपल्याला कळेल. आता या सारासार विवेकावरती समर्थांनी इथं का भर दिला याच्याकडं आपण सूक्ष्मतेनं पाहूया. साधना ही काही गौड बंगाल गोष्ट नाही आहे. जसं आत्ता आपल्याला अनुग्रह असो अगर नसो, आपल्याला नाम कसं घ्यायचं आहे कसं घ्यायचं नाही माहीत असो अगर नसो, बरोबर, नाम घेता येतं की नाही? घेता येतं. समजा आता आपण शांत बसलो आणि भगवंताचं नाम घेतलं तर थोडा का होईना आपल्याला शांतीचा स्पर्श होतोच होतो. काही जणांना असा पण अनुभव येतो जे कधीही गेलेले नाहीत कुठल्याही सिद्धस्थानी, त्यांना एकदम श्री महाराजांच्या समोर गेल्यानंतर रडायला येतं. स्वामीजींच्या बाबतीत आपण परवा अनुभव पाहिला आहे. काही जणांना भरून आलं, ज्यांनी स्वामीजींना पाहिलेलेही नाही कधी याआधी, त्यांनाही भरून आलं. म्हणजे असं परमार्थात घडतं, यात काही गौड बंगाल नाही. आता सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये पण असं घडतं. जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा मन शांत झालेलं आहे असा अनुभव यायला काही वेळ लागत नाही. थोडा वेळ का होईना त्या शांततेचा अनुभव आपल्याला येतो. अगदी गुरुगम्य मार्गातून अगदी अंतरिक्षामध्ये सुद्धा साधक जातो बरं का, अगदी शांत स्थितीमध्ये पोहोचतो. आता विचार नाहीत, कुठला वृत्ती तरंग नाही, काही नाही, अशा स्थितीमध्ये राहतो. पण त्याला देह प्राप्त झालेला आहे. देह आहे म्हटल्यानंतर देहाची कुणीतरी आई आहे, कुणीतरी देहाचा वडील आहे, देहाला बायको आहे, नवरा आहे, मुलगा मुलगी आहे नुकतीच झालेली, सगळं काही आहे. नोकरी आहे, नोकरीतले विचार आहेत, कामधंदा असेल तर त्या संबंधीचे विचार आहेत. पैसा कमवावा लागणार आहे कारण थोड्या वेळानं भूक लागणार आहे, बरोबर ना.
हे सगळं काही त्याच्या जीवनामध्ये असतं. आता तो या स्थितीमध्ये असतो की त्याच्यापाशी कुठला विचारच नाही आहे. ऐकताना नीट, कुठलाही विचार नाही, कुठलीही वृत्ती नाही. पण त्या स्थितीतून जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याला प्रपंचाचा स्पर्श होतो. आता त्याला हा विचार करावा लागतो की ही माझी बायको, हा माझा नवरा, हे माझे पैसे, सगळे विचार करावे लागणारच ना. जर हे विचारच सोडून दिले तर तो वेडा झाला. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, तो व्यवहार करू शकणार नाही. म्हणजे व्यवहारासाठी त्याला मीपणा परत आपल्या अंगावरती ओढून घ्यावा लागतो. माझी नोकरी, मग नोकरीमधलं पॉलिटिक्स, धंद्यामधलं पॉलिटिक्स. मग बायको म्हणते अमुक लाखाचा दागिना घेतलाच पाहिजे, पण आता बायकोला कसं हुशारीनं पटवायचं की हा दागिना नाही, हाच कसा योग्य आहे, याचे विचार, जे कुठले विचार असतील ते सगळे त्याला घ्यावे लागतात आपल्याकडं. म्हणजे परत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अत्यंत पवित्र स्थितीमध्ये तो गेला, पण पुन्हा घाणीमध्ये पडला. आता ते त्याचं घाणीमध्ये पडणं अपरिहार्य आहे. तुम्ही कितीही वाकडा चेहरा करा काका, पण त्याला काही इलाज नाही. आणि आपल्याला काही एवढी परमात्म्याची भूक लागलेली नाही की प्रपंचाबद्दल चेहरा वाकडा करावा. आपण मिसळ खाणारच आहे पुढच्या आठवड्यात. निरूपण ऐकताना आपण काय हा प्रपंच असा चेहरा अगदी वाकडा करतो, पण अशी काही आपली स्थिती नाही आहे. आपल्याला नाईलाजानं संतांना यावं लागतं. आपण अगदी इलाजानं प्रपंचामध्ये उतरतो. आता इथं त्याला सारासार विवेक जर धरला नाही तर जी शांती त्यानं साधनकाली अनुभवलेली आहे, जी शांती, जे समाधान त्याला मिळालेलं आहे, त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. म्हणून विवेक विचार परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक विचार असं सांगतो, नित्य एक आत्माच आहे आणि त्या आत्मस्वरूपाशिवाय बाकी सगळं काही अनित्य आहे. हा विवेक विचार आहे. विवेकाची शास्त्रात तशी व्याख्या आहे काकू, नित्यानित्य वस्तू विचार, हा विवेक विचार आहे. म्हणजे जेव्हा आपण शांतपणे नामाच्या ध्यानाच्या बैठकीतून उठतोय आणि आपलं काहीतरी करायला जातोय. आता इथं थोड्या वेळानं प्रसाद येईल, तर प्रसादाची कुणी तयारी करेल, कुणी खुर्च्या आवरेल, कुणी सतरंजी आवरेल, कुणी माळा आवरेल. जे काही आपण करायला जातोय त्यावेळी अगदी सोपा अर्थ सांगायचा तर हा भाव सोडायचा नाही की आपण श्री महाराजांचे आहे. आपलं नामाचं अनुसंधान सोडायचं नाही, पहिली अट. आता खोलात येईल, आपण मूलतः आत्माच आहोत ना, सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहोत. आपण हा देह नाही आहे. आता ही फक्त वाचाळता झाली. हे इतक्या वेळेला ऐकलेलं आहे आपण की आपल्यालाच पाठ होऊन आपणच दमलेलो आहे. पण आपण हा देह नाही, या देहाचा विसर आपल्याला साधनकाळी मिळालेला आहे, पडलेला आहे. बघितली आपण स्थिती ना अंतरिक्षातली, हो तरी म्हणा, हो बघितली आपण, ती शांत स्थिती अनुभवली आपण. त्या शांत स्थितीमध्ये आपल्या हे लक्षात आलं की सद्गुरू सांगतायत ते खरं आहे बरं का, की आपण हे कुणी नाही, देह नाही, मन नाही. म्हणजे आपण आत्मा आहोत ही गोष्ट आता आपल्याला विचारानंच वागवावी लागेल, अन्य कुठला मार्ग नाही. आता आपण आपल्या वृत्तीवरती येऊन प्रपंचात आलेलो आहे. त्यामुळं आपल्यापाशी परत आपलं मन आलेलं आहे, आपली बुद्धी आलेली आहे, देहभावही आलेला आहे. सगळं करतो आहे आपण, ऑफिसच्या कामासकट स्वयंपाक सगळं करतो आहे. म्हणजे त्याचबरोबर जो नित्यानित्य विचार करू शकतो असा मनाचा गुण पण आपल्याबरोबर आहेच की. जिथे आपण आपल्या आत्मस्थितीचा निश्चय करू शकतो असा बुद्धीचा गुण पण आपल्याबरोबर आहेच की. ज्या बुद्धीनं आपण निर्णय घेतला की आज आता वेळ आहे तर इथं नेणेघाटावरती यायचं, ती बुद्धी आपल्यापाशी आहे ना. तर त्या बुद्धीचा वापर करून आत्मस्थितीचा निश्चय जवळ ठेवायचा. त्या मनाचा वापर करून कायम या चिंतनामध्ये राहायचं की धिस इज नॉट मी. धिस इज म्हणजे देहाकडं बोट आहे, हे मी नाही. या कायम चिंतनामध्ये राहणं म्हणजे सारासार विवेकामध्ये राहणं, सारासार विचारामध्ये राहणं. असोही अनुभवाची द्वारे कळतील म्हणजे अभ्यासानं ठसवली जातील. कशी? सारासार विचारे.
सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. समर्थांनी एकाही ओवीमध्ये अर्धवट गोष्ट ठेवलेली नाही. हा विवेक विचारसुद्धा सद्गुरूंमुळेच कळेल, अन्य कोणामुळे कळणार नाही. सद्गुरूच आहेत, त्यामुळं आतमध्ये तो विवेक विचार उदयाला येईल. जसं आपण पहाट झाल्यानंतर सूर्य नाही असं म्हणू शकत नाही, कारण तुम्ही म्हणा अगर न म्हणा तो उगवलेला आहे, बरोबर की नाही. तुम्हाला झोप आली आहे म्हणून तुम्ही जरी डोक्यावरती पांघरुणं घेतली तरी तो आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही सकाळी बदलू शकत नाही. याला म्हणायचं एखाद्या गोष्टीचा उदय होणं. एखादी गोष्ट जाणीवपूर्वक विचारानं करणं म्हणजे उदय नाही. जसं आपण रात्री कितीही विचार केला की किती छान प्रकाश पडला आहे तरी सूर्य येणार नाही, उदय होणार नाही सूर्याचा. सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही त्या स्थितीतच जाता प्रकाशाच्या. तसं विवेकाचा उदय होतो सद्गुरू कृपेनं, म्हणजे त्याच्या ठिकाणी तो विवेक विचार वासच करतो. मुक्कामाला येतो विवेक विचार की हा मी नाही, हा मी आहे, हे मी नाही, हे मी आहे. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून इथं सत्संगाला महत्त्व आहे. कळती सारासार विचारे सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. आता जसं सकाळी उठल्यानंतर आपल्या हातात आहे, उठून व्यायाम करायचा आहे का जाग आल्यानंतर पण तसंच थोडा वेळ पडून राहूया म्हणून अलार्म बंद करायचा आहे, आपल्या हातात आहे की नाही. तसं उदय झाला विवेकाचा, पण विवेकाला धरायला नको का? तो प्रयत्न साधकानं जाणून बुजून करावा लागतो. म्हणून समर्थ म्हणतात सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. जर आपण त्या विवेकाचा अभ्यास सोडून दिला, ही सावधानता पण समर्थांनी इथं सूचित केली आहे बरं का, सूक्ष्म प्रकारे. विवेक उदय पावलेला आहे, पण त्या विवेकाचा हातच सोडला तर, जसं सकाळ झाल्यानंतर जर डोळ्यावरती पांघरुण घेऊनच पडलो तर आपल्याला आपलं स्वरूप कळून येणार नाही. तर आपल्याला साधनकाली जी शांतता मिळालेली आहे ती शांतता टिकवता येणार नाही. आणि असं वर्षानुवर्षे साधन करणाऱ्या साधकांच्या बाबतीत होतं. कसं होतं तर जेव्हा वर्षानुवर्षे येत असतात बरं का महाराजांकडं किंवा गोंदवल्यात किंवा आपापल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, पण घरी गेल्यानंतर संतापाचा पारा अगदी वर जातो. ध्यानाला बसताना ध्यानामध्ये अगदी शांत स्थिती येते, म्हणजे जणू काही महात्माच झाला हा. आता दुसऱ्या मिनिटाला लोकांना बोलवायचं आणि ह्याला समाधीतच ठेवायचं बरं का, अशी याची ध्यानातली अवस्था. पण ध्यान उतरल्यानंतर भूक लागते आणि भूक लागल्यानंतर बायकोनं वाढलं नाही की बायकोवरती ताट फेकून मारतो. असं पण होतं साधकाचं. हे का होतं तर तो विवेक विचार जपलेला असत नाही. आपण सद्गुरूंचे आहे, आपण हे नाही आहे याचा अभ्यास केलेला असत नाही. खूप शांती अनुभवाला आली पण ती जपता नाही आली तर त्या शांतीचं काय करायचं आहे? ती शांती पण जपावी लागते. धोक्याच्या ठिकाणी सावध राहून आता वाहवत जायचं नाही, हे सांभाळावं लागतं. कशानं? विवेकानं. म्हणून समर्थ ही ओवी सांगतायत, असो ही अनुभवाची द्वारे. लक्षात याला आला का आता अर्थ? असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासे येती. पुढं मग समर्थ म्हणतात सत्य पाहता नाही असत्य. पुन्हा समर्थांची शैली आहे. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या असत्याचे कृत्य पाहणाऱ्यापासी, असं समर्थ म्हणतात. काय कळलं या ओवीतनं? काही कळलं नाही. पुन्हा आता विशद करायची ही ओवी. सत्य पाहता नाही असत्य. सत्य एकच आहे ना, आत्मस्वरूप आहे. त्याला पाहायला गेल्यानंतर नाही असत्य असं होतं, म्हणजे असत्य असलेलं दृश्य राहत नाही. इतका सोपा अर्थ आहे त्याचा. सत्य पाहता नाही असत्य. सगळं खोटं प्रत्ययाला येतं. प्रत्ययाला येतं, नुसतं पटत नाही बुद्धीमध्ये, प्रत्ययाला येतं. तो प्रसंग आहे ना, संत तुकाराम म्हणून जुना चित्रपट आहे, पाहिला आहे का तुम्ही? नाही पाहिला? अहो तो पहा. जगातले कुठलेही सिनेमे पाहिले नाहीत तरी चालतील, पण तो तुकाराम महाराजांचा सिनेमा पहा.
म्हणजे ज्याच्यात विष्णुपंत पागनीसांनी काम केलं आहे तुकाराम महाराजांचं, तो चित्रपट पहा, घरी गेल्या गेल्या पहा, यूट्यूबवरती आहे. हां, तुकाराम महाराजांच्या जीवनात असा प्रसंग आला की त्यांच्यावरती नजर ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. नजर ठेवल्यानंतर लक्षात आलं की हे खरे साधू आहेत, आणि मग नजराणा पाठवला. नजराणा पाठवल्यानंतर ते घरी नव्हते, बायकोनं तो नजराणा ठेवून घेतला. स्वतः ती भरजरी साडी नेसली, मुलांना कपडे घातले, उंची कपडे घातले, दागिने घातले, स्वतःला दागिने घातले, आणि अगदी नटून थटून आता काय करायचं, नवऱ्याला सरप्राईज द्यायचं म्हणून दरवाजाच्या मागं लपली की आता नवरा आला की भॉक करायचं. आणि तुकाराम महाराज आल्यानंतर तुकाराम महाराजांना त्यांनी भॉक केलं. तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं. अवली तू आहेस असं म्हणाले ते. हे काय घातलेस म्हणाले अंगावरती. तर तिने अतिशय कौतुकानं सांगितलं, हो छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. एवढे दागिने पाठवले, तुमची वस्त्र भरजरी सगळं. पहा घातले, किती सुंदर दिसत आहेत आपली पोरं. अहो खायला अन्न नव्हतं, मला काय सांगू. तुकाराम महाराजांचा मुलगा त्यांच्या मांडीवरती अन्न अन्न म्हणून मेला, म्हणजे भुकेनं मेला. संत सत्पुरुषांचा सन्मान केला जातो. आजच्या घडीला होतो काही ठिकाणी सन्मान, पण एक काळ असा होता तुकाराम महाराज कोणाला कळले नाहीत. खायला अन्न नाही घरामध्ये, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे म्हणून रडत रडत मेला मांडीवरती मुलगा. अशा घरामध्ये परमात्म्याचं प्रेम होतं. खरं सांगू का, अगदी मनापासून आपला परमार्थ ना पोट भरलेला परमार्थ आहे. खायला प्यायला मजबूत आहे, बँकेमध्ये पैसे आहेत, ददात नाही कशाची. आज नामस्मरण केलं नाही तर काही फरक पडत नाही, आज ध्यानाला बसलो नाही तर काही फरक पडत नाही, असा आपला परमार्थ आहे. असा परमार्थ असत नाही. असा परमार्थ करून भगवंत मिळत नाही. असो, त्या मुलांना ती कौतुकानं दाखवायला लागली, पहा पहा आपली लेकरं कशी नटली आहेत. तुकाराम महाराजांनी पुढं यावं आणि तुकाराम महाराजांनी एक एक दागिना काढावा आणि जमिनीवरती टाकून द्यावा. असं सगळे दागिने तुकाराम महाराजांनी बायकोच्या अंगावरचे काढले आणि फेकून दिले. तुकाराम महाराज म्हणतात, हे मातीसारखं आहे म्हणतात. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुका म्हणे माझंही आस असं म्हणतं. बाकी काहीही नको, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, हेच मला हवं आहे. महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही नाम घ्यावं, या पलीकडं खरं सांगतो मला आणखी कुठलीही अपेक्षा नाही. हे त्यांना हार घालणं, माळा घालणं, वस्त्र घालणं भरजरी, त्यांच्यापुढं फळं बिळं, त्यांचे उत्सव, हे त्यांना नको आहे. हे आपल्या भक्तिसुखासाठी आपण करतो आहे. आपल्याला सवय आहे दृश्यात रमायची, म्हणून आपला हा प्रयत्न आहे की त्या माध्यमानं, म्हणजे या माध्यमानं आपण दृश्यात रमूया आणि भक्तीला तरी लागूया, म्हणून आपण उत्सव करतो भगवंतांचे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, एवढंच म्हणाले मला पाहिजे. तुमचं हे काहीही नको. हा प्रसंग का सांगितला? विवेक विचार आत दृढ झाल्यानंतरची ही अवस्था आहे तुकाराम महाराजांची. हे कळावं की हे खोटं आहे, हे खरं आहे, ही पटलेली अवस्था, आरूढ झालेली अवस्था, जी अवस्था संत संगतीनं येते असं समर्थ या ओळीमध्ये सांगतायत. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य. असत्य काय आहे? दृश्य आहे. मगाशी पाहिलं आपण. जसं मगाशी समर्थ म्हणाले की सत्य म्हणजे भगवंताच्या अनुभूतीत गेल्यानंतर दृश्याचा निराश झालेला असतो, नाही असत्य. पण जेव्हा आपण दृश्यामध्ये असतो तेव्हा भगवंत कसा राहतो? लपलेला राहतो. म्हणून असत्य पाहता नाही सत्य.
आता हे कसं आहे, आत येणं बाहेर जाणं, बाहेर राहणं आत येणं असं आहे. म्हणजे साधक कधी दृश्यामध्ये आहे तेव्हा तो भगवंतापाशी नाही आहे, आणि साधनकाली तो भगवंतापाशी आहे शांत स्थितीमध्ये, त्यावेळी त्याला दृश्याचा स्पर्श नाही आहे. म्हणून समर्थ पुढं म्हणतात, सत्या असत्याचे कृत्य पाहणाऱ्यापाशी, हे त्याच्यापाशीच आहे जो त्या अवस्थेमध्ये आहे. पाहणाऱ्यापाशी हे त्याचं कृत्य आहे, आणखी कुठं हे कृत्य नाही. पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात, पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. ज्यांनी ही तृप्ती अनुभवली आणि तृप्ती अनुभवून बुद्धीच्या निश्चयानं स्वतःपाशी निश्चित केली, त्यालाच खरं समाधान मिळेल समर्थ म्हणतात. दुसऱ्या कोणाला समाधान मिळणार नाही. म्हणजे समर्थ आपले साधनेचे भ्रम पुसून काढतात. आपल्याला असं वाटतं मी समाधानी आहे, पण पहा मगाशी जे वर्णन केलं ना, बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, अंगावरती घालायला वस्त्र आहेत, भूक लागली तर आता विचार करावा लागणार नाही आहे की कसं खाऊ, कोणाकडं मागावं लागणार नाही आहे. अशा स्थितीमध्ये आपण म्हणतोय आपल्याला समाधान आहे. परमपूज्य बेलसरे महाराजांचं आत्मचरित्र आहे बरं का, आनंद साधना नावाचं. त्या आत्मचरित्रात त्यांनी एक प्रयोग केला, तो लिहिलेला आहे. श्री महाराज म्हणतात ना, तुम्हाला पैशाचा आधार आहे, तर त्यांनी प्रयोग केला की खरंच आपल्याला आधार आहे का, तर जवळचे सगळे पैसे टाकले आणि ज्या गावी आपल्याला कुणीही ओळखत नाही त्या गावामध्ये एसटीनं गेले. ते लिहितात त्या आत्मचरित्रामध्ये की 5 मिनिटात घाम फुटला म्हणाले मला, इतकं मी म्हणत होतो मी महाराजांचा आहे. कोणी प्रयोग करून बघू नका बरं का, आपल्याच्यानं ते होणार नाही, कारण आपलं पोट भरलेला परमार्थ आहे. घाम फुटला 5 मिनिटामध्ये, म्हणजे आपल्याला किती आधार असतो पैशाचा. इथं निरूपणालाही पहा, आपल्याला सुट्टी मिळाल्यानंतर आपण आलो, वेळ मिळाल्यानंतर आपण आलो. असं वाटलं नाही की काम जाऊ दे, मला हे परमार्थ श्रवण करायचं आहे, याशिवाय मला दुसरं काही श्रवण करायचं नाही आहे, असं तीव्रतेनं वाटलं नाही. म्हणजे ह्या श्रवणाशिवाय अन्य काही जीवनामध्ये नाहीच असं वाटलं नाही आपल्याला. आपल्या सगळ्या सोयी आपण लावल्या, जागच्या जागी सगळ्या वस्तू लावल्या, आणि मग इथं वेळ मिळाल्यानंतर आलो. ते सुद्धा आपली वेळ झाल्यानंतर आपण निघून जाणार आहे की नाही आपल्या सोयीचा परमार्थ. आता इथं व्यवहारात ते आपल्याला सांभाळावं लागेल, पण समर्थांनी साधनेच्या बाबतीत ही सोय चालत नाही हे सांगितले. तुमच्या सोयीने साधना करायची नसून साधना मुरवायची आहे, आणि मुरलेली साधना निश्चयानं आपल्यापाशी जतन करून ठेवायची आहे. ती जतन जो करून ठेवेल त्याला समाधान मिळेल. समर्थांची ओवी पहा, पाहणार पाहणे जया लागले, म्हणजे सतत जो या स्थितीमध्येच राहायच्या अभ्यासात शिरला, सतत आत्मानुसंधान, सतत नामस्मरण, सतत एकतर तोंड तरी हलतंय, नाहीतर ध्यानाला तरी बसलेला आहे, ध्यानाला तरी बसला आहे, नाहीतर त्याचं नामस्मरणात तोंड तरी हलतंय, सारखा ध्यास नामाचा. पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. अशाच मार्गानं खऱ्या समाधानाची प्राप्ती होईल. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता. पुन्हा सद्गुरू अधोरेखित केले समर्थांनी, सद्गुरू विण सर्वथा सन्मार्ग नसे. किती ओव्यांमधून ते सद्गुरूंचं महत्त्व सांगतायत पहा. हे निरूपण ऐकल्यानंतर एखाद्याला असं वाटेल की अहो तुम्ही सद्गुरू पाहिजेत, अनुग्रह पाहिजे, सद्गुरूपदिष्ट साधना, हे सोडून दुसरं काही सांगतच नाही. अहो तेच तर समर्थांनी सांगितले. आता परत आलेली ओवी पहा की बाणती सद्गुरू करिता, सद्गुरू विण सर्वथा सन्मार्ग नसे. प्राप्तीच नाही. प्राप्ती काय, सद्गुरूंशिवाय सुरुवातच नाही परमार्थ मार्गामध्ये. समर्थांनी पुढं वर्णन केलं आहे की तुम्ही कुठलेही प्रकार करायला गेलात, कुठल्याही प्रकारची साधनं करायला गेलात, कुठलीही अनुष्ठानं, व्रत, तीर्थयात्रा करायला गेलात तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे मंच सांगत नाही बरं का. ओवी पहा, प्रयोग साधने सायास नाना साक्षेप विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. ही अभ्यास करून गुरुगम्य ज्याला प्राप्त झाले त्याला जे मिळतं ते ह्या अभ्यास करणाऱ्याला मिळत नाही.
कितीही पुस्तकं वाचली, कितीही तीर्थाटनं केली, पुस्तकात वाचून अनंत प्रकारच्या साधना केल्या, काय म्हणायचं त्याला, योगा क्लासेस, कितीही योगा क्लासेस केले, सेमिनार्स केले, काहीही केलं तरी गुरुगम्य जे आहे, म्हणजे आता डोळे मिटल्यानंतर जे घडतं आणि जिथं जायचं आहे आपल्या प्रयत्नांनी, ते त्याला सापडत नाही. ज्याला सद्गुरू नाहीत त्याला सापडत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरुविण काय उमजो जाणे, असं समर्थ म्हणतात. म्हणजेच आत्मस्वरूप सद्गुरूंशिवाय कळणार नाही. जे अभ्यासे अभ्यासिता न ये, अभ्यास करून ज्याचा अभ्यास करता येत नाही, जे साधनांनी असाध्य आहे पण त्याच्यासाठी साधन करावं लागतं, असं आत्मस्वरूप सद्गुरूंच्या शिवाय कळून येणार नाही. असं पहा, साधन ही गोष्ट दृश्याला लागू आहे. म्हणजे आपण आमरस पिळला, त्याच्यामध्ये साखर घातली तर तो आमरस ढवळायला चमचा लागतो. मग चमचा काय झाला, साधन झालं. कशाचं, आमरस ढवळायचं, बरोबर. जसं आत्ता तुम्हाला चष्मा आहे काका, हा चष्मा काढला तर स्पष्ट दिसणार नाही म्हणून चष्मा घातला, स्पष्ट दिसावं म्हणून वापरलेलं साधन म्हणजे चष्मा. म्हणजे याच्यात काय झालं, ज्याला स्पष्ट पाहायचं आहे ते तुम्ही तिथं आहात, ज्याला स्पष्ट आपल्याला बघायचं आहे असा देह इथं आहे, ते घडावं म्हणून मध्ये साधन आहे. पण आत्मा तर अलक्ष आहे, म्हणजे आत्म्याला पाहणारा कोणी नाही, पाहिलं जाईल त्याला असा तो नाही, म्हणजे पाहणाराही नाही, पलीकडचाही तो नाही, तर मध्ये साधनाची काय आवश्यकता आहे. म्हणजे साधनानं आत्म्याला पाहता येत नाही, पण साधनानं पाहावं लागतं त्याला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, कारण साधनाला टाकावं लागतं म्हणून. जसं आता तुमच्या चष्म्याला काहीतरी नंबर असेल, 2 असेल, 1.5 असेल, 1 असेल, पण आपण दवाखान्यात गेल्यानंतर पहा, डॉक्टर चष्मा घालतो आपल्याला आणि तुम्हाला स्पष्ट दिसलं की सांगा म्हणतो. म्हणजे तोपर्यंत तो काय करतो, पडताळतो की कोणता नंबर नाही, म्हणजे अमुक नंबर नाही हे कळायला चष्मा घालावा लागतो की नाही. तसं साधन टाकायला साधन करावं लागतं, म्हणून देहाला घेऊन ध्यानाला बसावं लागतं, नामस्मरणाला बसावं लागतं. देहाला विसरायलाच देहाला घेऊन बसायचं आहे, नामस्मरणाला देहाला विसरायलाच देहाला घेऊन ध्यानाला बसायचं आहे, पण ते बसल्याशिवाय विसरता येत नाही. असा साधनेचा आणि साधनाशिवाय प्राप्त होणाऱ्या आत्म्याचा संबंध आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, असा असाध्य असलेला आत्मा आहे, ते हे सद्गुरू विणे काय ये उमजो लागे, उमजो जाणे. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, परत त्यांनी अधोरेखित केलं. या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये. म्हणजे जोपर्यंत तुम्ही संतांच्या सद्गुरूंच्या संगतीत जात नाही तोपर्यंत तुम्ही बोलूच नका, असं थोडक्यात समर्थांना म्हणायचं आहे. म्हणजे या मार्गाबद्दल, या मार्गात यायला तुम्हाला तिथंच जावं लागेल. ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग यातला ज्ञानमार्ग नाही बरं का. या कारणे ज्ञानमार्ग म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठीचा जो मार्ग आहे, त्या मार्गाला येण्यासाठी तुम्हाला सत्संगाशिवाय, संत संगतीशिवाय पर्याय नाही. आता या विषयाच्या आणखी खोलात जात नाही, कारण आत्तापर्यंतच्या निरूपणात आपण पाहिले की जो मुक्कामावरती गेला तोच मुक्कामाला घेऊन येऊ शकतो, म्हणून संत संगती. जो पूर्ण झाला तोच दुसऱ्याला पूर्ण करू शकतो. समर्थ दासबोधात एके ठिकाणी म्हणतात, मढ्यापाशी मढं गेलं तर त्याला काय बोध होणार आहे. मढ म्हणजे मृतदेह बरं का, शुद्ध भाषेत. तसं जो पूर्णच नाही त्याच्यापाशी जाऊन पूर्णता कशी मिळणार, म्हणून संतांना शरण जावं. आता मग समर्थ कसं झालं, हा खूप खोलातला अर्थ आहे आणि हा खरा पादसेवनाचा अर्थ आहे. हे खरं समर्थांना सांगायचं आहे की ही पादसेवन भक्ती आहे.
जिथं सद्गुरू आहेत म्हणजे आपल्या चिदाकाशामध्ये, दशमद्वारामध्ये, जिथं सद्गुरू आहेत म्हणजे आत्मबोधामध्ये, स्वरूप स्थितीमध्ये, जसं महाराजांचं वाक्य आपण काल पाहिलं, जेथे नाम तेथे माझा प्राण, तिथंच त्यांच्याशी गाठ पडेल. तिथं गाठ पडावी म्हणून जी एकतानतेनं साधना करायची आहे ध्यानाची, नामाची, ती पादसेवन भक्ती आहे. पण याचा अर्थ असा नाही की सद्गुरूंचे पाय चेपायचे नाहीत. याचा अर्थ असा नाही की गोंदवल्याला जायचं नाही, इथं नेणे गाठावरती यायचं नाही, किंवा घरात महाराजांचा फोटो लावायचा नाही. अहो ते कुठं, ते निर्गुण आहेत, सच्चिदानंद आहेत, फोटोत ते नाहीत असं म्हणायचं असत नाही. तत्व समजून घेऊन सगुणामध्ये राहायचं असतं. नुसतं सगुणामध्ये राहिलं की तोटा होतो, कारण तत्व कळत नाही. जसं तत्व म्हणजे काय समजेल अशा भाषेत सांगूया, पाहूया. म्हणजे त्यामधला अर्थ, त्यातला अर्थ जाणून न घेता नुसतं अ ब कड ई, अ ब कड ई, अ ब कड ई असं जर आपण वाचन करायला लागलो तर आपल्याला ग्रंथातून काही कळेल का? नाही कळणार. जसं डॉक्टरकीचं पुस्तक आहे. डॉक्टरकीचं पुस्तक, मेडिकलचा अभ्यास 1,00,000 लोकांनी केला आहे. पण मेडिकलमधली एखादी गोष्ट एखाद्याला वेगळ्या अर्थानं कळते, दुसऱ्याला वेगळ्या अर्थानं कळते. तसं इंजिनिअरिंगच्या अभ्यासाबद्दल आहे. पुस्तक एकच आहे, पण त्या पुस्तकाचा अभ्यास 1,00,000 लोकांनी केलेला आहे. त्याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे कळतो, पण शब्द एकच वाचलेले आहेत सगळ्यांनी. तशा प्रकारे आपण अर्थ जाणून घेतला पाहिजे, तत्व जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे रामाची मूर्ती कशी आहे हो? त्याच्या हातात धनुष्य आहे, बरोबर, पाठीवरती भाला आहे, काय म्हणायचं, भाता आहे बाणांचा, काय मुकुट असेल, किंवा वनवासातला राम असेल तर जटा असती. पण रामाच्या हातात धनुष्य आहेच बघा. आता राम काय 24 तास धनुष्य धरून असायचा का? मुळीच नाही. त्यानं कधीतरी धनुष्य ठेवलं असेल ना बाजूला, कधीतरी तो सीतेच्या शेजारी बसला असेल. का ग, का रुसलीस, काय झालं तुला, असं त्यानं विचारलं असेल सीतेला. कधीतरी त्यानं जेवण केलं असेल, कधीतरी तो ध्यानाला बसला असेल. पण ध्यानावस्थेतला राम आपण पूजत नाही. रामाचा फोटो पहा, कायम असाच. कधी तो ध्यानाला बसलेला नाही, कधी जेवायला बसलेलं नाही. म्हणजे ज्या कोणी 1,00,000 लोकांनी रामाची मूर्ती पाहिली आहे त्या सगळ्यांनी अशीच धनुष्यबाण हातात घेतलेली मूर्ती पाहिली आहे. पण राम समजला कुणाला? जनतत्व जाणून घेतलं त्याला समजला. तसं त्या पुस्तकातला अर्थ इंजिनिअरिंगच्या त्या अमुक एका विद्यार्थ्याला कळला, कारण तो शिकला, त्यानं समजून घेतला विषय, मग त्याला तो अर्थ कळला. तसा अर्थ म्हणजे हा आहे की श्री महाराज सच्चिदानंद स्वरूप आहेत. पण आपण आपल्या देहामध्ये आहे ना, आपल्याला आपली बायको वाटते, आपली बायको दुसऱ्याची बायको आहे असं आपल्याला वाटायला लागलं तर अडचण होईल. आपल्यालाच वाटते असं आपण आपलेपणाच्या भावात आहे. त्यामुळं आपला राम हा आपला राम असतो. मग आपल्या घरातली श्री महाराजांची मूर्ती हे आपले श्री महाराज असतात. आपल्या घरातला श्री महाराजांचा फोटो हे आपले श्री महाराज असतात. आलं का लक्षात? म्हणून त्या अंगानं पण पादसेवन महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये, सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. अशी ही चौथी भक्ती आहे की तुम्ही तुमच्या सद्गुरूंचे पादसेवन करा. सर्वार्थानं त्यांना शरण जा, त्यांच्यापाशी लीन व्हा आणि ती साधना घेऊन तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. हे लोकरीतीसाठी सांगितलं आहे असं समर्थ पुढं म्हणतात बरं का. हे प्रवृत्तीचे बोलणे, म्हणजे सगळे जे आदर करण्यासारखे आहेत त्यांचा आदर करा, त्यांच्यापाशी सद्भाव ठेवा. भूदेव संतासी सदाल व्हावे. आलं का लक्षात? त्यांच्यापाशी सद्भाव ठेवा, तुमच्या सद्गुरूंची पादसेवा करा. हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षा या कारणे, परंतु सद्गुरू पाय सेवणे या नाव पादसेवन. कुठल्याही प्रकारांनी त्यांच्या पायांची सेवा करा. आतले पाय आपण पाहिले, बाहेरचे पाय पण आपण सांभाळले. काल कुणीतरी मला भेटले, आत्ता ते श्रवणाला इथे आलेत का नाहीत माहिती नाही.
ते मला म्हणाले की खोलातला अर्थ जर बघितला तर मग श्रद्धाभाव हालेल की काय. म्हणजे भाऊसाहेब केतकर जे होते ते महाराजांचा फोटो पुसताना त्यांच्या डोळ्याला पाणी यायचं. महाराज 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 असं करून महाराजांचा फोटो ते पुसायचे. ते तसं पाणी का येतं हे आजचं निरूपण ऐकल्यानंतर लक्षात येईल. कारण नामाला आयुष्य वाहिल्यामुळं, नीट लक्ष देऊन ऐका बरं का, नामाला आयुष्य वाहिल्यामुळं नामामध्ये शांतीचा अनुभव आलेला आहे. सोयीनं केलेल्या नामानं तो येत नाही. तिथं सर्वस्व वाहायला लागतं तर तो त्या शांतीचा अनुभव येतो. परमार्थ सुख असं रस्त्यावरती पडलेलं नाही. काय ज्यानं सर्वस्व वाहिलेलं आहे नामाला, त्याला नामाच्या शांतीचा अनुभव येतो आणि त्या अनुभवामुळं आतमधून तो भाव प्रगट होतो. मग देह आहेच ना, भाऊसाहेब भाऊसाहेब म्हणून आहेत, श्री महाराज म्हणून आहेत. द्वैत न मोडता केले आपण आयसे, हृदया हृदये एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपण आयसे. द्वैत तसंच ठेवलं. अर्जुन अर्जुन म्हणूनच राहिला, भगवान श्रीकृष्ण म्हणूनच राहिले, पण आपल्यासारखं केलं. द्वैत न मोडता केले आपण आयसे. भाऊसाहेबांना श्री महाराजांनी आपल्यासारखंच केलं, पण द्वैत ठेवलं. मग त्या द्वैतामध्ये भक्तिसुख असतं. म्हणून मग फोटो पुसताना डोळ्याला पाणी येतं, मूर्ती पुसताना डोळ्यांना पाणी येतं. तेच ते आहेत, पण भक्ती करतात. अशी भक्ती, असा भाव ते साधन केल्याशिवाय येऊ शकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु सद्गुरु पाय सेवणे या नाव पादसेवन. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होये. सायोज्य मुक्ती ही अंतिम मुक्ती आहे बरं का. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. सगळ्यात शेवटची सायुज्य मुक्ती म्हणजेच आत्मनिवेदन आहे. म्हणजेच मगाशी पाहिलं तसं उन्मनी स्थिती आहे. म्हणजेच मगाशी पाहिलं तसं विदेह स्थिती, अलिप्तपणं, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान, हे सगळं सायुज्यतेलाच लागू पडतं. म्हणून समर्थ म्हणाले ना की या स्थितीला नावं पुष्कळ आहेत. यातली प्रत्येक भक्ती सायुज्यता देऊ शकते. यातली प्रत्येक भक्ती आत्मज्ञान देऊ शकते. श्रवणही देऊ शकतं, विष्णुस्मरणही देऊ शकतं, कीर्तनही देऊ शकतं, पादसेवन देऊ शकतं, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, सगळ्या भक्ती आपल्याला आत्मनिवेदन देऊ शकतात. म्हणूनच ऊस एक परी पेरी अनेक असे हे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. प्रत्येकामध्ये प्रत्येक भक्ती सामावलेली आहे. पहा, आता पादसेवनामध्ये नामस्मरण आलंच ना, ध्यान आलंच ना, आणि जिथं नामस्मरण आलं, जिथं नामस्मरण तिथं नामसंकीर्तन आलंच, म्हणजे कीर्तन आलंच की, आणि कीर्तन आहे तिथं श्रवण आलंच की. म्हणजे अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झालं आज, आपण समजा नाम घेतोय तर आपण आत नाम ऐकतो पण ना, आपण घेतलेलं. जर दुसरं काही ऐकत नसू तर नाम घेता घेता सिरियल ऐकत असू तर ते नामाचं श्रवण होणार नाही. नाम घेता घेता शांत असू तर त्या नामाचं आतमध्ये श्रवण पण होतं. इत्यर्थ असा की सर्व भक्ती प्रकार एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, पण तरीसुद्धा त्याचे क्रम आहेत. कारण अशा मार्गानं साधनेमध्ये प्रवेश होतो. श्रवणातून कळतं, कीर्तनातून ते बाहेर पडतं, नामस्मरणानं ते ठसवलं जातं. ते ठसवणं आणखी खोल गेलं की त्याची पादसेवन ध्यानातली गूढ म्हणण्यापेक्षा अतिशय खोल अवस्था प्राप्त होते. लक्ष देऊन ऐका, मार्ग सांगितला, श्रवणानं प्रवेश झाला, मग त्याच्यामुळं काय घडलं? श्रवणम कीर्तनम घडलं. प्रवेश झाल्यानंतर ते कीर्तन बाहेर आलं, ते आत जेव्हा ठसलं गेलं तेव्हा नामस्मरण घडलं, आणि मग त्या नामस्मरणाचीच परिणती सखोल ध्यानामध्ये झाली. इथं सगळीकडं नाम व्यापलेलंच आहे. म्हणून श्री महाराज म्हणतात की नामस्मरण भक्तीमध्ये उरलेल्या सगळ्या भक्ती येतात. आहे ना त्यांचं वाक्य. अशीच सखोल अवस्था प्रत्येक साधनेमध्ये होते. म्हणून या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, म्हणोनी थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती. एका भक्तीच्या निरूपणात समर्थ म्हणतात की ही भक्ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे, कीर्तन भक्ती. या भक्तीच्या समासात समर्थ म्हणतात ही भक्ती थोराहून थोर आहे. प्रत्येक भक्तीचं कौतुकच केलेलं आहे समर्थांनी, कारण प्रत्येक भक्ती तिथंच घेऊन जाते आपल्याला. आलं का लक्षात?
पण आता त्याला सुसंगती आहे. सुसंगती आहे म्हणजे मगाशी पाहिलं तसं ध्यानाच्या नामस्मरणाच्या सखोल स्थितीमध्ये पादसेवन भक्ती तर आपण केली, पण नामाची ध्यानाची बैठक संपल्यानंतर परत आपण प्रपंचात येतो, व्यवहारात येतो, परत आपण जाणीवेवरती येतो. तेव्हा त्याला जी उपयोगी पडते ती भक्ती पुढची भक्ती आहे आणि त्या भक्तीचं नाव अर्चन भक्ती आहे. म्हणजे अर्चन भक्तीपर्यंत यायला पादसेवन मुरलं पाहिजे बरं का. जर पादसेवन मुरलं नाही तर काही नाही, आपण बाजारात गेलो, मंडईच्या जवळ मूर्त्या मिळतात बघा कुठंतरी, बरोबर ना. कुठली तरी मूर्ती घेऊन आलो आणि त्याला पूजलं. का पूजलं? कारण आई वडील पूजतात म्हणून पूजलं, आजी आजोबांपासून पूजायचे म्हणून आपण पूजतो. ही अर्चन भक्ती नाही. अर्चन भक्तीसाठी पादसेवनापर्यंतचा पाया पाहिजे. तर अर्चन भक्ती करताना थंडी पडल्यानंतर असं वाटेल की माझ्या रामरायाला थंडी लागेल ना, मग त्याच्यासाठी आपण स्वेटर शिवूया. छोटी मूर्ती असेल तर अगदी छोटासा स्वेटर त्याला घालायचा. गोंदवल्यात घालतात बघा, थोरल्या रामाला स्वेटर घालतात थंडी पडली की, अशी कानटोपी घालतात. वारीचे दिवस येतील, आता वारी येणारच आहे पुण्यामध्ये. वारी आली की वारकऱ्यांचे ड्रेस घालतात राम लक्ष्मण सीतेला. ही अर्चन भक्ती होते. का होते? कारण त्या भावात शिरलोय आपण म्हणून. जर भावात शिरलो नाही तर ती अर्चन भक्ती होणार नाही. नुसतं फूल घालणं होईल, आंघोळ झाली, टॉवेल तसाच आहे, भीमरूपी महारुद्र, अगं पाणी कुठं आहे, द्यायचं नाही का, असं आणि बायकोवरती ओरडणार. ही अर्चन भक्ती नाही. या अर्चनासाठी यायला, त्या समर्पणाच्या स्थितीत यायला पाहिजे आपण, की ही मूर्ती नाही आहे, हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. श्री महाराज म्हणायचे, मला हा राम कधी मूर्ती दिसलाच नाही. असं ज्यांचं होतं त्यांच्यासाठी तो राम रडतो. ज्यांना ती मूर्ती दिसते त्यांच्यासाठी तो राम कसा रडेल? असा भाव यायला. आता पहा बरं का, काय आजी तुम्ही विचार करणाऱ्या आहात, चांगल्या साधिका आहात, अभ्यास केलेले आहात. आता पहा, जर पादसेवनासारखी साधना आत मुरली नसेल तर असा भाव येईल का आतून की हा परमात्मा आहे? नुसतं सांगून कसा भाव येणार? नुसतं हे प्रवचनात ऐकून कसा येणार? आपल्या आत ती अवस्था आपल्याला मिळालेली असायला नको का? म्हणून पादसेवन भक्ती घडायला पाहिजे. मग आपल्या हातून अर्चन घडेल. ही मूर्ती ठेवलेली आहे, ही प्रत्यक्ष श्री महाराजांची मूर्ती आहे नाही, हे तेच आहेत. हलतीये का काय छाती, श्वास घेत आहेत पहा, असं वाटलं पाहिजे. हलतीये का काय पापणी, असं वाटलं पाहिजे, भक्तीनं वाटलं पाहिजे. याचं रूपांतर भासात करू द्यायचं नाही बरं का, नाहीतर सगळे मनोरुग्ण होतील. आपल्याला मनोरुग्ण व्हायचं नाही आहे, आपल्याला भक्तिभाव वाढवायचा आहे. जो मनोरुग्ण होतो तो सांगतो, घरातले महाराज माझ्याशी बोलतात आणि मला सांगतात, आज अगं घोसावळ्याची भजी नको, बटाट्याचीच कर. असं महाराजांनी सांगितलं म्हणून आज हा स्वयंपाक केला आहे, असं मनोरुग्ण बोलतात. असं बोलायचं नाही आहे आपल्याला. आज महाराजांनी सांगितलं म्हणून तुम्हाला जेवायला बोलवते, असं नाही, असं महाराज सांगत नाहीत. आपल्या भक्तीसाठी महाराजांना तिथं भावानं प्रतिष्ठित करायचं आहे आणि त्यांच्या पायी आपण विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपला आचार असेल, आपला विचार असेल, आपली नामस्मरणाची साधना असेल, त्या साधनेला हे पाहणारे आहेत बरं का, असा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. आता एक विचारू का, राग येणार नसेल तर? असं अगदी अदबीनं आणि सभ्यपणे सभ्य कपडे घालून तुम्ही का बसलाय हो समोर? का बसलाय? कारण इथे आपल्याला श्री महाराजांच्या सगुण रूपाचं भान आहे. आपण श्री महाराजांच्या स्थानी आहोत याचं भान आहे. असं अगदी चापचूप साडी नेसून किंवा काय कोणी झब्बा घातला असेल किंवा काय, असं आपण घरात असतो का? एकांतात. आता ठीक आहे, खूप उकडते म्हणून कोणी बनियानवर बसेल, पण आपल्या वावरण्यामध्ये ती अदब, ते प्रेम असतं का? असं वाटतं का आपल्याला की इथं महाराज आहेत बरं का, आपण हे काय वागतोय, आपण कसे बसलो आहे, आपण आत्ता टी व्ही लावला आहे, काय पाहतोय टी व्हीवरती, श्री महाराज इथं आहेत, असं आपल्याला वाटतं का?
हे वाटणं हे अर्चन भक्तीचं मर्म आहे बरं का. याच्या ओव्या कुठं आलेल्या नाही आहेत, म्हणजे इथं टी व्हीचा उल्लेख केलेला नाही आहे बरं का. यातल्या ओव्या जर पाहिल्या तर वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा मूर्ती ध्याने या नावं 5वी भक्ती. धातू पाषाण मृत्तिका पूजन असेल किंवा पुष्कळ ओव्या आहेत. शिळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे नर्मदेत मिळणारे बरेच गोटी वगैरे वगैरे असा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. याचं पूजन करावं. त्याच्या गाभ्यामध्ये आपण शिरलो आहे. या ओव्यांकडं आपण पाहत नाही आहे, कारण नावातच सगळा अर्थ सामावलेला आहे. अर्चन भक्ती. अर्चन जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्या सर्व इंद्रियांसकट आपण करत असतो. पहा, रामाची मूर्ती पाहतोय म्हणजे काय गुडघ्यातून पाहणार आहे का? त्याच डोळ्यानं पाहणार आहे ना, ज्या डोळ्यांनं आपण इतर विषय पाहणार आहे, बरोबर ना. त्याच हातांनी आपण रामचंद्रांच्या मूर्तीची पूजा करू, ज्या हातांनी आपण जेवण करणार आहे. त्याच हातांनी आपण भगवंताचं नाम ऐकत ऐकत पूजा करू, ज्या कानांनी आपण इतर गोष्टी ऐकणार आहे. हातांनी म्हणालो काय? ज्या कानांनी आपण भगवंताचं नाम ऐकू, बरोबर ना. काहीतरी बोलण्यात चूक झाली बोलण्याच्या ओघात. ज्या कानांनी आपण भगवंताचं नाम ऐकू पूजा करता करता, त्याच कानांनी आपण सिनेमातली गाणी पण ऐकू. म्हणजे पूजन करताना अर्चन करताना आपल्यापाशी आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, आपला देह आहे. म्हणून अर्चन भक्तीला एक वेगळं महत्त्व आहे. ते अशासाठी कारण याच साधनांसकट आपण प्रपंचात आहे. म्हणजे जिथं मलिनता येणार आहे तिथं पण तीच साधनं आहेत आणि जिथं पूजन घडणार आहे तिथं पण तीच साधनं आहेत. त्यामुळं आपल्याला अर्चन भक्तीमध्ये असा अभ्यास करता येतो की या साधनांना आता अर्पण करावं. माझ्या हातांना आता रामाला अर्पण करावं, माझ्या डोळ्यांना अर्पण करावं आणि असं करत करत माझ्या मनालाही रामाला अर्पण करावं, श्री महाराजांना अर्पण करावं. आणि ज्या पूजनामध्ये मन अर्पण होतं त्या पूजेला मानसपूजा म्हणतात. नाहीतर मानसपूजेचा वरचा अर्थ असा आहे की मनानं उपचार करायचे. मग मनानं काय, त्यांना मस्तानी पण देता येते, कुठली बर्फी पण देता येते खायला गोडाचा पदार्थ म्हणून, हवं ते वस्त्र देता येतं. हे मनानं करणं म्हणजे मानसपूजा. हा वरवरचा अर्थ झाला. पण मानस तिथं अर्पण जर झालं तर ती मानसपूजा. म्हणजे आपलं प्रत्येक इंद्रिय, हे मनसुद्धा इंद्रियच आहे, हे इंद्रिय अर्चन भक्तीमध्ये भगवंताला अर्पित करता येतं, समर्पित करता येतं आणि त्या भावाला धरून त्याला जीवनात जगता येतं. म्हणजे असं पहा, आपण कितीही प्रयत्न केले किंवा नाही केले तरी इथलं निरूपण संपून जेव्हा आपण घरी जातो आहे तेव्हा आपल्यावरचा संस्कार आपण पुसू शकत नाही की निरूपण श्रवण झालेलं होतं. बरोबर आहे की नाही? संस्कार आपल्याबरोबर राहतो. आता जितक्या तीव्रतेनं श्रवण झालं आहे तितक्या तीव्र तो संस्कार राहील, हा भाग वेगळा, पण संस्कार राहील. काय गं कुठं गेलेलीस? निरूपणाला गेलेले, असं तरी आपण निदान म्हणून ना, संस्कार आपल्यापाशी राहील. तेव्हा ज्यावेळी आपण अर्चन करतो त्यावेळी अर्चनाचा संस्कार आपल्या इंद्रियांवरती येतो. पूजा समजा आपण मनापासून केली ना, अर्धा पाऊण तास, कारण आता पूजा करणारा पादसेवनापर्यंत जाऊन आलेला आहे, त्यामुळे वरवरची पूजा नाही आहे हे आता समजून घ्यायचं बरं का. अगदी भक्तिभावानं एकरूपतेनं पूजन चाललेलं आहे. असं अर्चन जेव्हा होतं आहे भगवंताचं, ते अर्चन झाल्यानंतर समजा आपला हात आंब्याकडं गेला, हापूस आंबा अगदी आपल्या आवडीचा, तरी तो हात जेव्हा आपला आंब्याकडं जाईल त्यावेळी त्या मनापासून केलेल्या अर्चनाच्या संस्कारांमुळं आपल्या मनात असा भाव येतो की हा आंबा रामाला देऊया आधी आणि मग आपण खाऊया. हा आधी महाराजांना दाखवूया मग आपण खाऊया. हे तेच हात आहेत बरं का, ज्या हातांनी थोड्या वेळापूर्वी श्री महाराजांना स्नान घातले, त्यामुळं तो संस्कार आलेला असतो. म्हणजे या अर्चनामुळं भक्ती अशी आपल्या नित्याच्या व्यवहारामध्ये उतरते. तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये, डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे रूप.
तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान, असं म्हणतात. म्हणजे इंद्रिय आहेत, इंद्रिय भगवंताकडे लावा. डोळ्यांनो तुम्हाला पाहायचंच असेल तर माझ्या विठोबाला पहा. हे कुठून आलं? विठोबाचं अर्चन केलं म्हणून आलं ना, की हा विठोबा आणि आता याचं अर्चन करायचं आहे. तो विठोबा कोण आहे, पांडुरंग परमात्मा कोण आहे, ते पादसेवन भक्तीमध्ये ध्यानाच्या अंतरंग अवस्थेमध्ये अनुभवलेला आहे तुकाराम महाराजांनी. आणि मग त्या अनुभूतीतून बाहेर येऊन किंबहुना त्या अनुभूतीत राहूनच ते पांडुरंगाचं अर्चन करतायत. आणि त्या पांडुरंगाला आता तुम्ही पहा असं लोकांना सांगतायत, असं कीर्तन करतायत. म्हणजे अशी अर्चन भक्ती आपण आपल्यापाशी सांभाळली की आपली सगळी इंद्रिये त्या ठिकाणी जातात, वळतात आणि अर्पण होतात. आणि त्या मार्गानं आपला प्रपंच परमार्थ रूप होऊन जातो. श्री महाराज बऱ्याच ठिकाणी म्हणतात पहा, की भगवंताच्या स्मरणात केलेला प्रपंच हा परमार्थच आहे. म्हणतात की नाही? अगदी सोपं आहे. श्री महाराजांची ही शैली आहे की खूप गहन तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेमध्ये श्री महाराज सांगतात. भगवंताच्या नामात प्रपंच करणं म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे काय? अशा पद्धतीनं जर आपण अर्चन केलं तर ते भगवंताच्या नामात प्रपंच करणंच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंताला आणून ठेवू. मग काही जण काय करतात, आपल्या ऑफिसच्या डेस्कवरती श्री महाराजांचा फोटो ठेवतात. हे अर्चनच आहे ना श्री महाराजांचं, कारण इथं महाराज आहेत, माझ्यापाशी माझे महाराज आहेत. काय काका तुमच्या डेस्कवरती महाराजांचा फोटो आहे बघा ऑफिसमध्ये, हां, म्हणजे इथे श्री महाराज आहेत. हे अर्चन आहेत. म्हणजे आता ऑफिसमध्ये गेलो की कामाचं भान आहे आपल्याला. आज आपल्याला काम आहे, आज आपल्याला कष्ट आहेत, आपल्याला आज कुणीतरी त्रास देणार आहे, नको ती व्यक्ती येऊन भेटणार आहे, आपली ही फाईल आहे इकडे ठेवणार आहे, आपण तिकडे ठेवणार. या सगळ्या व्यापामध्ये आपण एक फूल तरी त्यांना वाहतो. हे अर्चन भक्तीमुळे साधकाच्या जीवनात येतं. आता तिथनं ती अर्चन भक्ती काढून टाका बरं, तर मग त्याला साधनेत असलेलं श्री महाराजांचं स्मरण, भगवंतांचं स्मरण कामाच्या ठिकाणी टिकवून ठेवायला अडचण येते. ती अडचण अर्चन असल्यानंतर येत नाही. इथे त्यांचं आता पूजन केलेलं आहे, इथे आता ते आहेत. काही जणांना अशी सवय आहे किंवा काही जण असं करतात की त्यांच्या धंद्यामध्ये श्री महाराजांना पार्टनर करतात. म्हणजे कायदेशीर पार्टनर बरं का, खरोखर अमुक अमुक टक्क्याचे पार्टनर आहेत श्री महाराज. पुष्कळ लोक बालाजीला पार्टनर करतात. एक प्रकारचा भाव आहे, त्याच्यावरती फार भाष्य करायला नको. पण अर्चन असणं महत्त्वाचं आहे, आपलं अर्पण होणं महत्त्वाचं आहे. धंद्यामध्ये महाराजांना पार्टनर करून धंद्यामध्येच आपण रमायला लागलो तर ते अर्चन होणार नाही. आपल्या स्वार्थासाठी पार्टनर केलं असं होईल. अर्चनाच्या ठिकाणी आपण विसर्जित झालो पाहिजे. म्हणून या समासाच्या शेवटी पहा समर्थांची ओवी आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. या सर्व माध्यमांनी काया वाचा मने वित्ते जीवे प्राणे या सगळ्या मार्गांनी त्या भगवंताला आपण अर्पण झालं पाहिजे. म्हणजे पैसे जरा हातातून सुटले पाहिजेत भगवंताच्या ठिकाणी गेल्यानंतर. काय काका, म्हणजे जरा तरी सुटले पाहिजेत. समजा आपल्या खिशात लाख रुपये असतील तर 10, 15, 20, 25 हजार सुटायला काहीही अडचण नाही. पण लाख रुपये असतील तर लाख मात्र देऊ नयेत. श्री महाराजांनी सांगितले आपल्यापाशी थोडं राखावं पण काहीतरी द्यावं, असं श्री महाराज म्हणतात. काही देऊच नाही हे काही खरं नव्हे. जो सर्वस्व देतो तो खरा श्रीमंत. श्री महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे, असा सर्व काही देणारा कोण भेटेल असं श्री महाराजांना एकाने प्रश्न विचारला. श्री महाराज म्हणाले जरा थांबा, दाखवतोच तुम्हाला उदाहरणानं. आणि असा एक साधू होता ज्याच्या घरी काहीही नव्हतं. त्याच्या घरी भिक्षा मागायला श्री महाराज गेले आणि त्याच्या घरी जेवढं काही आलेलं होतं भिक्षेमध्ये ते सगळं त्या साधूनं झोळीत घालून टाकलं समोरच्याच्या. हा खरा श्रीमंत आहे म्हणाले. असं कुठंतरी सर्वस्व देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे.
म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये वस्त्र असेल, मुख्यतः आपला पैसा, पैशामध्ये जास्त मन राहतं माणसाचं, चित्त राहतं आणि कशात राहत नाही. जे जे काही आपण देणार त्या त्या मार्गाने आपली आसक्ती थोडी थोडी कमी होते. हे तुमच्यामुळं आहे तर तुम्हाला तुमचं देतो आहे असा भाव त्या देण्यामध्ये राहतो. हे तुमचं आहे तर आता तुम्हाला, माझं यात काही नाही, अशा भावाचा अभ्यास होतो. म्हणून ते करायचं आहे. पुन्हा थोडी उजळणी करतो बरं का. मोठा श्वास घ्या, जरा दम लागला असेल तर. ज्या अवस्थेपर्यंत पादसेवन भक्तीनं आपण आलेलो आहे, कीर्तन मुरलेलं आहे, नामस्मरणाची खोल बैठक झालेली आहे आणि आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये शांती अनुभवलेली आहे, त्यानंतर हा दानाचा काया वाचा मने जीवे प्राणे करायचा अभ्यास आहे. ते नसताना करायचा अभ्यास नाही आहे. म्हणजे आपल्यापाशी भक्ती नाही आहे, साधना नाही. आता हे निरूपणात काहीतरी ऐकलं आणि मग बँकेतले 10,000 रुपये कोणाला तरी देऊन टाकले तर त्याचा काहीही अर्थ नाही, त्याला काहीही साधना म्हणून किंमत नाही. जो अभ्यास करतो स्वतःच्या समर्पणाचा, त्याचे हे अभ्यासाचे मार्ग आहेत अर्चन भक्तीतले, जे समर्थांनी सांगितलेत. ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. असं सर्व प्रकारे त्यांना घाला, फुलं घाला, हार घाला, मणी घाला आणि काय काय घाला, पण ते घालताना तिथे अनन्यपण पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. तर ती अर्चन भक्ती होईल, नाहीतर तो व्यवहार होईल. त्यामुळं अर्चन भक्तीला व्यवहारात आणू नये आणि व्यवहाराला अर्चन भक्तीमध्ये आणू नये. ज्या भगवंताचं स्थान आपल्याला माहीत असत नाही, खरोखर प्रामाणिकपणे जर आपल्याला विचारलं की काय आहे भगवंत, तर आपल्यापाशी उत्तर नाही. काय आहे भगवंत याचं उत्तर नसेल तर कुठे आहे भगवंत याचं तर उत्तर नाहीच नाही. माहितीच नाही आपल्याला भगवंत कोण आहे. त्याच्याबद्दलचा विश्वास आपण सद्गुरूंमुळे ठेवलेला आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की भगवंत कोण आहे, कुठे आहे, तू स्वतःच ते आहेस, हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तिथंपर्यंत जाण्याचा मार्ग नामस्मरणातून, पादसेवन, ध्यानातून वगैरे दिलेला आहे. असा ज्यावेळी भगवंत आपल्याला सद्गुरूंच्या भरवशानं पटतो, या शब्दाला अंडरलाईन करायची बरं का. कुणाच्या भरोशानं? सद्गुरूंच्या भरोशानं पटलेला आहे आपल्याला. नाहीतर पहा, राम आहे का म्हटल्यानंतर अगदी आपण हो असं उत्तर देऊ, पण कशावरून म्हटल्यानंतर आपण आपलं बोट महाराजांकडे जाईल की हे म्हणतात म्हणून राम आहे, बरोबर ना. हे म्हणतात म्हणून मी त्या रामाचं नाम घेतो. नाहीतर खरं पाहता आपण राम म्हणजे ह्या चर्मचक्षूंनी पाहिलेलं नाही. काही हजार वर्षांपूर्वी रामचरित्र होऊन गेलं. यांच्या शब्दावर विश्वास ठेवून रामनाम घेतो, यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथं येतो. असा सद्गुरूंचा त्या सगुणाला आधार आहे. त्या आधाराला घेऊन अर्चन भक्ती केली, त्या आधाराला घेऊन त्या सगुणाशी अनन्यत्व ठेवलं की आता याशिवाय अन्य मला कोणी नाही, तर ते जे भगवत भजन होतं त्याला अर्चन भक्ती म्हटली आहे समर्थांनी. ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी असं समर्थ म्हणतात. आता हे शक्य आहे म्हणून घडतंय, पण हे घडत नसेल तर मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य भावी परमेश्वरासी, मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे. मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. मनानं सगळं काही करावं पण सगळं काही समर्पावं. आता इथंपर्यंत निरूपण आपण ऐकलं असेल. महत् कष्टानं अवघडलेले पाय, येणारी जांभई आणि येणारी घराची किंवा कामाची, दुसऱ्या व्यापाची आठवण, एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करून इथंपर्यंत निरूपण ऐकलं असेल तर मन समर्पण करायचं आहे हे कोणालाही कळेल. मन जर समर्पण झालं नाही तर ही मानसपूजा होणार नाही. पुन्हा परमपूज्य बेलसरे महाराजांचंच एक उदाहरण सांगतो की सगळं काही घडलं पण आता ते माझ्याकडून घडलं ही माझी स्मृती जात नाही आहे महाराज, असं ते महाराजांना म्हणाले. हे माझ्याकडून घडलं आहे, हे जात नाही आहे माझं आतलं.
अशा संत महात्म्यांचे हे मोठे उपकार आहेत आपल्यावरती की त्यांनी प्रांजळपणे अशी चरित्र लिहिली, सांगितली. असं पहा, त्यांच्याच आत्मचरित्रातला प्रसंग आहे, जरूर सांगावा असा प्रसंग आहे. ते नामस्मरणाच्या बैठकीला बसत होते आणि त्यांच्यासमोर अक्षरी रूपातलं नाम असं प्रगट होत होतं. हा साधनेतला एक अनुभव आहे जो त्यांना येत होता. सद्गुरूंनी म्हणजे श्री महाराजांनी म्हणजे वाणीरूप महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं की याच्या पलीकडे परमात्म स्वरूप आहे, या अनुभवात अडकायचं नाही. पण नामस्मरणामध्ये एकतानता येत होती आणि दिव्य अनुभव येत होते. अशा उच्च पातळीवरती ते पोहोचलेले होते. त्या पातळीवर असताना आलेला हा अनुभव त्यांना की एकदा ते रस्त्यानं जात असताना एक भिकारी स्त्री रस्त्याच्या बाजूला बसलेली होती आणि तिचं उघडं अंग दिसत होतं. त्या स्त्रीचं, भिकारी होती ती, अजागळ होती, घाण होती, तिच्या अंगावरची वस्त्र पण फाटलेली होती, पण त्या फाटलेल्या वस्त्रातून तिचं शरीर दिसत होतं. त्याचा संस्कार त्यांच्यावरती झाला आणि जेव्हा ते नामाला बसले त्यावेळी श्री महाराज किंवा नाम यायच्याऐवजी ती स्त्री यायला लागली, तिचे अवयव यायला लागले. पहा किती प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे, इतके महान असून. मग त्यांनी महाराजांची प्रार्थना केली, नामाचा अभ्यास पुन्हा घटवला, तेव्हा तो झालेला संस्कार गेला. म्हणजे मन किती राहतं पहा, मन कुठंपर्यंत राहतं पहा. बरोबर आहे ना? हे मन अर्पण होणं गरजेचं आहे. म्हणून घसा कोरडा करून समर्थ सांगतायत की हे अर्पण झालं पाहिजे. त्यांचे शब्द पहा, कल्पून सर्वही समर्पावे. सर्वही समर्पावे, हे समर्पण झालं नाही तर अर्चन भक्ती होणार नाही. म्हणून याचा रोज अभ्यास पाहिजे. श्री महाराजांना मानसपूजा अत्यंत प्रिय होती, आहे. मानसपूजेचा रोज अभ्यास पाहिजे. मानसपूजा करता करता श्री महाराजांना स्नान घातलेलं आहे, अंग पुसलेलं आहे, अत्तर लावलेलं आहे, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आहे, त्यांना हार घातला आहे, त्यांना अन्न दिलेलं आहे, ते जेवतायत. असं सगळं करत करत त्यामध्ये स्वतःला विसरता आलं पाहिजे. हे करत असताना आपण ते करतोय आणि आपल्याकडून ते पूजन घडतंय याची जरासुद्धा जाणीव ठेवता नाही पाहिजे, ठेवली नाही पाहिजे. ही जाणीव जर आपण ठेवली त्या पूजनाबरोबर तर आपलं मन समर्पण होणार नाही. ते पूजन करता 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 त्यामध्ये विरघळून जायचं आहे आपल्याला. आणि अशी अवस्था आली पाहिजे की केवळ आनंद राहिलेला आहे, शांती राहिलेली आहे, तृप्ती राहिलेली आहे. आणि मग त्या अवस्थेत आपण थोडा काळ टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. अशी मानसपूजा जर घडली तर तिथं आपल्या मनाचं समर्पण होईल, मन विसर्जित होईल. या मानसपूजेच्या शस्त्राचा वापर करता येतो. खरोखर शस्त्र आहे बरं का हे. तुम्ही प्रयोग करून पहा करायचा असेल तर. समजा आपण गर्दीतून चाललो आहे आणि खूप कटकट आहे आपल्या डोक्याला, म्हणजे या गर्दीची उकाडा पण आहे, त्यात गर्दी आहे आणि काम पण आहे, असा सगळा प्रकार आहे. तर अशा वेळी 2 मिनटं डोळे मिटावेत आणि श्री महाराजांना आठवून थोडी त्यांची पूजा करावी. अगदी थोडी केली तरी चालेल की ते आहेत, कशी त्यांच्या गळ्यात माळ आहे, कसे त्यांचे डोळे आहेत, कसे ते होते जसं त्यांनी चरित्र केलं, कसा कसा लोकांना उपदेश केला, कोणती जिजीबाई तिचा कसा उद्धार केला, कोणती बाई होती तिनं निखारे खायला घातले, त्यांना जळते निखारे खाल्ले माझ्या महाराजांनी. माझे महाराज असं पाहिजे बरं का तिथं. माझ्या महाराजांनी कोणाकोणाचं काय काय सहन केलं हे जरा आठवावं. ते श्री महाराज प्रत्यक्ष बसलेत हे पाहावं मनश्चक्षुंनी. त्यांच्या पायावरती डोकं टेकावं, शांतपणे असा भाव धरावा की त्यांनी आपल्या डोक्यावरनं हात फिरवला आहे. बाळ, नाम आहे ना चालू तुझं, असं श्री महाराज म्हणतायत. आणि मग प्रेमानं थोडं नाम घ्यावं. हे बोलताना जे आपल्या कानावरती आत्ता पडलं आहे ना, यानंसुद्धा 1 मिनिट आपल्याला शांती मिळाली असेल. इतकं या मानसपूजेचं सामर्थ्य आहे. तसंच अशीच थोडीशी आटोपशीर मानसपूजा नामाच्या बैठकीच्या आधी पण करावी. मानसपूजा अर्चन आहे, अर्चन भक्ती चालली आहे म्हणून आपण पाहतोय बरं का. काय होतं,
आपण आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपली शाळा, कॉलेज असं सगळं करून आपल्या प्रेमाच्या, नावडीच्या लोकांना भेटून वगैरे घरी आलेलो असतो. ह्या सगळ्याचे संस्कार आपल्यावरती झालेले असतात. संस्कार फार अवघड शब्द आहे. हे सगळं आपल्या अंगाला लागलेलं असतं. जसं आता पुण्यातल्या पोल्युशनमधनं जाताना सगळं पोल्युशन अंगावरती लागतं कपड्यांसकट, तसं आपण पोल्युटेड झालेलो असतो, दूषित झालेलो असतो. काहीतरी खाल्लेलं असतं, त्या खाण्याची चव तोंडात रेंगाळत असते, त्या खाण्याचा काहीतरी भाव आलेला असतो. तर जरा चूळ वगैरे भरावी, स्वच्छ दात घासावेत, हवं तर हातपाय स्वच्छ धुवावेत, जमल्यास स्नान करावं आणि मग आपल्या साधनेच्या आसनावरती बसून आटोपशीर 2-1 मिनिटांची मानसपूजा करावी. आता मानसपूजेचं वर्णन परत करत नाही. शांतपणे त्यांना कल्पून, त्यांच्या पायावरती डोकं ठेवून, फुलं वगैरे अर्पण करून अशी मानसपूजा केल्यानंतर आत्तापर्यंत आपल्यावर जे जे संस्कार झालेले आहेत ना, ते थोडेसे हलके होतात. थोडीशी सात्विकता आपल्या आत येते. त्याचं वर्णन माऊलींनी फार सुंदर केलेलं आहे. माऊली म्हणतात की सद्गुरूंची आठवण जर केली तर सबाह्य सात्विके भरे अशी अवस्था येते. जव कठीणपण विरे अहम भावाचे. आपल्या अहंकाराला ही सद्गुरूंची आठवण मऊ करते. जो ताठा असतो आपल्या अहंकाराचा तो थोडासा मऊ होतो त्यांची आठवण केल्यानंतर. अशी आठवण करून तरी स्मरतेनी आदरे, आदरपूर्वक आठवण करून सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. विषयाचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, असं माऊली म्हणतात. इंद्रियांची कसमस सुरू आहे पहा. सकाळपासून रात्रीपर्यंत सारखी इंद्रिय अशी अस्वस्थ असतात, कसमस असती. ती इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. हृदय म्हणजे आपलं चिदाकाश, आपलं अंतरिक्ष, जे मगाशी आपण पादसेवन भक्तीत पाहिले. तिथं आपलं मन लय पावतं असं माऊली म्हणतात. म्हणजे आता समजेल अशा भाषेत मनाला थोडी तरी शांतता प्राप्त होते जेव्हा आपण सद्गुरूंची आठवण करतो अति आदरानं. तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. अशी सात्विकता घेऊन आपण नामस्मरणाची सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे कल्पना करा, शांत असं बसायचं, आंघोळ वगैरे करून आपण शांत झालेलो आहे आणि 2 मिनटं मानसपूजा केलेली आहे शांत चित्तानं, आणि मग शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम असं एकदा प्रेमानं म्हणायचं. आणि तसंच प्रेमानं म्हणत म्हणत शांतपणे त्या नामात मुरत जायचं. हे नाम कुठं आणि टी व्ही चालू आहे हेच हे राम, हे नाम कुठं. केवढा फरक आहे, केवढा फरक आहे, मोठा फरक आहे. असं शांततेनं थोडा वेळ तरी नामस्मरण करावं ना. तर ही अर्चन भक्ती आपल्याला आपल्या नामस्मरणाच्या, ध्यानाच्या, पादसेवनाच्या उपयोगी पडेल. हे अर्चन न करता आपण कसेही नामस्मरण करायला लागलो तर शांतता मिळणार नाही. घरी यायचं, मग मोबाईल बघायचा, एकामागून एक रील्स बघायचे, ते रील्स बघत बघतच अंथरुणावरती पडायचं, मग ते रील बघत बघतच तो मोबाईल तोंडावरती पडतो, मग आपण झोपी जातो किंवा नाही जात. असं साधकाचं जीवन असू नये. आता संपले ना सगळे उद्योगधंदे, आता काही करायचं नाही आहे ना. सगळ्या काय ऑनलाईन मीटिंग होत्या, काय ऑनलाईन ऑफिसचं काम होतं, त्याच्यासाठी ऑफिसनं बसवलेलं सॉफ्टवेअर की तुम्ही काम करताय का नाही तपासतं बरं का ते सॉफ्टवेअर. आता तुम्ही ऑफिसचं काम करताय का नाही, या सगळ्या कचाट्यातनं आपण बाहेर आलो ना. आता झोपायचं आहे ना आपल्याला. तर आता जरा महाराजांच्या फोटोकडं पाहावं, हवं तर त्यांचं आजचं प्रवचन उघडून एखाद दुसरंच वाक्य परत वाचावं. मग डोळे शांत मिटून मानसपूजा करावी. ती जी पावित्रता आत येते त्या पावित्रतेनं मग भगवंताचं नाम घ्यावं. असं जर आपण केलं तर आपल्याला शांततेचा स्पर्श होईल. किंवा साधन काळात जी शांतता मिळालेली आहे, पादसेवन भक्तीत अनुभवली आपण ती शांतता आपल्यापाशी टिकून राहील. अशा तऱ्हेनं अर्चन भक्ती करायची आहे, अर्चन भक्तीमध्ये शिरायचं आहे आणि शिरून त्या भक्तीमध्ये स्थिर राहायचं आहे. जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानसपूजा, असं अर्चन भक्तीच्या शेवटी समर्थ म्हणतात. आता आपल्याला जे हवं आहे
आता आपल्याला काय हवं आहे? थोड्या वेळानं प्रसाद हवा आहे किंवा आपल्याला काय हवं आहे? हापूस आंबे हवेत, अगदी अस्सल. मग आपल्याला जे हवं आहे ते महाराजांना अर्पण करावं, असा याचा साधा सोपा अर्थ आहे, जो अजिबात गैर नाही. आणि असं रोज करावं. पण आता जरा सूक्ष्मातला अर्थ पाहू, कारण आपली खोडच आहे ना ती सुरुवातीपासूनची, की आपण सूक्ष्मार्थानं पण दासबोधाकडं पाहतोय. समर्थ म्हणतात, जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. मग आता आपल्याला काय हवं आहे? जर आपण नीट विचार केला ना, तर आपल्याला वासना हवी आहे. आपल्यापाशी हवेपण वासनेमुळे आहे आणि वासनाच हवी आहे. वासना हवेपण देते आणि हवेपणातून पुन्हा वासना निर्माण होते. अहो, ज्यानं कधी आयुष्यात मिसळ खाल्लीच नाही तो मिसळीचा विचारही करणार नाही ना. काय रे, बरोबर ना? मिसळ खाल्ली, कशामुळं खाल्ली? वासनेमुळं खाल्ली. मग मिसळ खाल्ल्यानंतर मिसळीचा संस्कार झाला, म्हणजे आठवण राहिली ना, ती चव, तो वास, काय घशामध्ये होणारा तो फील वगैरे वगैरे गोष्टी, आठवण राहिली. आईस्क्रीम कधी खाल्लंच नाही तर आईस्क्रीमची आठवण होणार नाही. वासनेमुळं भोग भोगला गेला, भोगामुळं वासना परत प्रदीप्त झाली, पेटली गेली. पेटलेल्या वासनेमुळं परत भोग भोगला गेला, परत भोग भोगल्यामुळं पुन्हा वासना प्रदीप्त झाली. असं सारखं हवा घालणं चालू आहे आपलं वासनेचं. हे आपलं हवेपण आहे. ते मनानं कल्पायचं. म्हणजे काय करायचं? ती वासना पहिल्यांदा भगवंताकडं वळवायची. ती वळवली की आपण भगवंताची कल्पना करणार. पहा, रामचरित्र आपल्यापुढं घडतच नाही आहे, महाराजांचं चरित्र आपल्यापुढं घडतच नाही आहे, पण आपण काय करतोय? मनानं कल्पितोय. तर त्यावेळी मनानंच ती कल्पना करायची आणि तेच मन भगवंताला वाहायचं. पहा, जिथं मिसळीचा विचार होतो तिथंच श्री महाराजांचाही विचार होतो. बरोबर आहे ना? जिथं ही कल्पना केली जाते तिथं ती कल्पना केली जाते. मनाचा स्वभाव आपण पाहतोय, जवळजवळ रोज निरूपणात येते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. इथं तर मानसपूजेचाच विषय चालला आहे. तर या मनाला असंच वासनेकडं ठेवायचं. पण आता वासना काय करायची? भगवंताला अर्पण करायची. इच्छा कशाची? तर भगवंताला आंबे आवडतात म्हणून भगवंताला देऊया. माझ्या रामाला आंबे आवडतील, देऊ. माझ्या महाराजांना आंबे आवडतील, मग आंबा प्रसाद म्हणून देऊ. मानसपूजेमध्ये बरं का. हे आपलं आवडणं महाराजांना चिकटवलं आणि मग महाराजांना तेच अर्पण केलं. अर्थ लक्षात आला का? अशा प्रकारे आपल्याला जे जे आवडतं ते ते भगवंताला अर्पण करायचं आणि मानसपूजा करायची, म्हणजे मानसाचं पूजन करायचं. असं केल्यानंतर त्याचा संस्कार राहतो आणि मग ते महाराजांना आवडतं हा विचार पहिल्यांदा येतो मनामध्ये आणि त्या विचारामुळं त्या गोष्टीतली आसक्ती कमी होते. हे महाराजांना आवडतं ना, असं जर मनात येत असेल तर जो आता शब्द वापरतो, जो हवरटपणा आधी आंब्याकडे होता ना, तो हवरटपणा कमी होतो. हे महाराजांना आवडते म्हणून आता हे पहिल्यांदा महाराजांना देतो. जसं अक्कलकोट स्वामींना पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू आवडतात. पहा तुम्ही, मग माझ्या स्वामींना पुरणपोळी आवडते म्हणून पुरणपोळी करणं कुठं, आणि आता कधी एकदा ताव मारते म्हणून पुरणपोळी करणं कुठं? दोन्हीत फरक आहे ना. खाणं दोन्हीकडं आहे. पुरणपोळी हवेनं पण खाल्ली जाईल आणि महाराजांना आवडते म्हणून पण खाल्ली जाईल. हे महाराजांना आवडतं म्हणून भोग भोगणं घडतं, ते या अर्चन भक्तीमुळं घडतं. अशी ही अर्चन भक्ती आहे आणि या अर्चन भक्तीच्या पुढं वंदन भक्ती आहे. ती आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.